नमस्ते. जय श्रीराम. कुणाला काही कालच्या शनी व्याख्यानाबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या विचारा. काल मला वाटतं मेटकर मॅडमचा प्रश्न राहिला होता. तर तुम्हाला काही विचारायचं आहे मेटकर मॅडम, तर विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्ते. हो सर, विचारायचंय. बोला. सर, मला असं विचारायचं होतं की एक मिनिट हा सर, थोडं विसरले. हा, विचारते सर, एक मिनिटात विचारते. चला ठीक आहे, हरकत नाही. बरं, दुसरा कोणाला काही अजून काही विचारायचं आहे का? दुसरा अजून कोणाला काही विचारायचं आहे, काही शंका आहे? सर सर आठवलं. सर बोला. आठवलं आठवलं. सर, समजा अ, भाग्येश शनी म्हणजे भाग्येश शनी म्हणजे त्याला आपण वृषभ लग्न म्हणू जर. तर भाग्येश शनी जर का वेळात असेल, तर तेव्हा सुद्धा सर तो भाग म्हणजे याच्या बाबतीत अशाच प्रकारे रिझल्ट देईल का, जसं आपण काल बोलत होतो, काल तुम्ही जसं एक्सप्लेन करत होते ना, की हा. वेळातला शनी मेषेचा. हा. तर तो तर तसं तर मग भाग्येश आहे आणि दशमेश पण आहे. मग सर त्या शनीचं आपण कसं बघायचं? मिथुन लग्नाला आणि वृषभ लग्नाला शनी भाग्यशाची भूमिका बजावतो. बरोबर सर. बरोबर. अशा वेळेला शनी व्ययात असल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला तसेच रिझल्ट मिळणार. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या. कारण शनी जेव्हा दृष्टीने पाहतो आणि शनी भाग्येश आहे, म्हणून जर तो भाग्यात असेल, म्हणजे कुंभ राशीत असेल किंवा वृषभ राशीत असेल, आणि जरी तो भाग्यात असेल तरी सुद्धा तो भाग्येश भाग्यात आहे अशी व्याख्या करून तिथे आपण जातकाला, तिथे असं काही हे करू नये की बाबा त्याच्यामध्ये भाग्य जे आहे ते त्याचं उत्तम रीतीने होईल असं आपण त्याला सांगू नये. एकच मिनिट. हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय सर. हो सर, येतोय. ओके. असं आहे की ज्या वेळेला शनी भाग्यशाची भूमिका बजावत असेल त्यावेळेला सुद्धा शनीची भूमिका ही जशी काल सांगितली तशीच असणार आहे. भाग्येश भाग्यात असला तरी सुद्धा तो त्याला भाग्येश म्हणून तिथे त्याची लवकर प्रगती करवेल किंवा त्याला लवकर भाग्य निर्मिती होईल अशातला काही भाग नाही. कारण शनीचे जे गुणधर्म आहेत, मूळ गुणधर्म, ते शनी कधीही सोडणार नाही. आणि ते गुणधर्म न सोडल्यामुळे जातकाला त्याच्या जीवनामध्ये तिथे या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. म्हणजे तिथे व्ययस्थानामध्ये असलेला शनी हा जातकाला कर्ज देणार, जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये तिथे काही ना काहीतरी तफावत आणणार. त्यानंतर तिथे जेव्हा तो शनी भाग्येश जरी असला आणि भाग्येश नसला जरी, तो जेव्हा भाग्यस्थानाला पाहत असेल त्यावेळेला तो जातकाला तिथे भाग्य निर्मितीपासून वंचित राहण्याचं किंवा भाग्य निर्मितीमध्ये अडथळे आणण्याचं आणि पूर्ण अनुभवाशिवाय किंवा जातकाच्या पूर्ण क्षमतेशिवाय त्याला कोणतीही गोष्ट प्रदान करणं हे शनीच्या तत्वात बसत नाही. शनीकडे ऑब्झर्वेशन हा जो एक प्रकार आहे, तर तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि शनीची व्यक्ती जी आहे, तर ही खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांचं ऑब्झर्वेशन करत असते. जसं की मकर राशी आहे, कुंभ राशी आहे, किंवा तुम्ही साधारणपणे शनी लग्नी आहे किंवा लग्नेश शनीच्या राशीत आहे, चंद्र शनीची युती आहे, अशा वेळेला जर तुम्ही त्या जातकाचा अभ्यास कराल तर असा जातक ना बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्झर्वेशन करत असतो. आणि ते ऑब्झर्वेशन का करतो, तर एखाद्याला एखादी गोष्ट द्यावी की न द्यावी, एखाद्याला एखादं स्थान द्यावं की न द्यावं याच्याकरता तो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करत असतो. आणि त्यानंतरच त्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो त्या जातकाला काहीही प्रदान करत नाही. हा आपल्याला भाग लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे? मॅडम, तुमचा तर प्रश्न म्हणजे क्लिअर झाला? क्रिटिक, म्हणजे सायलंट क्रिटिक असं म्हणू का आपण त्याला? म्हणजे नेमकं काय म्हणजे म्हणायचं? समीक्षक. समीक्षक म्हणजे खूप जास्त गाजावाजा नाही, पण हो, समीक्षा. हो, हो. समीक्षा समीक्षा एकदम करणं, हो, परफेक्टली होत समीक्षा आहे. करणं एखाद्या गोष्टीची
आणि त्यानंतर त्याच्यावरती निर्णय देणं. कसं आहे की तरी पण शनीकडे मला समीक्षा करण्यापेक्षा शनीकडे न्यायदानाची भूमिका फार मोठी आहे. तो कुणावरती अन्याय करू इच्छित नाही. शनीकडे न्यायदानाची भूमिका मोठी असल्या कारणाने शनी कुणावरही अन्याय करू इच्छित नाही. आणि त्यामुळे शनीला एखादी जर भूमिका घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन हे फार गरजेचं आहे. जसं न्यायाधीश करतो. न्यायाधीश काय करतो तर न्यायाधीश एखाद्या बाबतीमध्ये एखादी केस असेल तर त्याच्यावरती तो दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतो. त्यानंतर तो त्याचा स्वतःचा त्याच्यावरती अभ्यास करतो आणि मग त्यानंतर त्याचा तो तुम्हाला निर्णय देत असतो. मग याच्यामध्ये कितीही वेळ गेला तरी पण शनी कोणती गोष्ट लवकर उरकण्याचं नाही तर ती गोष्ट व्यवस्थित कशी होईल याच्याकडे जास्तीत जास्त तो ध्यान देत असतो. हा भाग आहे. सर एक कुंडली बघण्यात आहे की म्हणजे मिथुन लग्नाची कुंडली आहे आणि वृषभेचा शनी आहे आणि या ग्रस्ताला इतके चांगले चांगले चान्सेस आलेले आहेत. कधी 50 लाखाची नोकरी मिळाली, कधी 40 लाखाची नोकरी मिळाली, पण कुठलीही नोकरी टिकली नाही सर. म्हणजे वर्षभरात जाते, 1.5 वर्षात जाते आणि पुन्हा बरं बिझनेस करताना देखील बिझनेसमध्ये देखील म्हणावं तेवढं यश मिळत नाही. आता शनी चंद्राची युती आहे तिथं आणि अगदी घट्ट युती आहे 0 डिग्री मधली. हा. म्हणजे आणि मिथुनेला चंद्र म्हणजे आपला द्वितीयेश झाला आणि पुन्हा नवमेश शनी आहे. म्हणजे नवमेशाची आणि द्वितीयेशाची युती व्ययामध्ये पडली आहे. मग ही तिची भाग्यावरची नजर आहे म्हणून का षष्ठावरची नजर का द्वितीयावरची नजर, म्हणजे शनीचं हे कार्यक्षत्व कसं प्रकट होतंय सर? असं आहे की जेव्हा शनी आपला प्रभाव जो आहे, जेव्हा शनी आपला प्रभाव जातकाच्या पत्रिकेवरती दाखवतो तर त्यावेळेला त्या जातकाला अपॉर्च्युनिटीज खूप मिळतात. कारण हा त्याचे इतर ग्रह जे आहेत ना ते इतर ग्रह त्याला फेवर करत असतील. पण जिथे नोकरीचा आणि भाग्याचा प्रश्न येतो तर ह्या नोकरीच्या आणि भाग्याच्या प्रश्नामध्ये शनी महाराजांनी षष्ठ स्थान आपल्या नियंत्रणात ठेवलेलं आहे आणि भाग्यस्थान सुद्धा आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे. हो त्याच्यामुळे होतं काय की जातकाला जरी संधी मिळाली तरी ती संधी व्यवस्थित पार पाडता येत नाही किंवा त्या संधीला स्वीकारून त्याचं सोनं करता त्याला येत नाही. कारण त्याच्याकडे अनुभव सिद्धता जर नसेल, कारण शनिचंद्राची युती आहे, अनुभव सिद्धता जर नसेल तर त्या वेळेला त्याला शनी महाराज तिथे संधी देत नाहीत किंवा त्याला त्या संधीचं सोनं करता येत नाही. अगदी असे खरं अनेक आहे लोक सर, अगदी अनेक खरं लोक आहे. असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी मिळतात. बऱ्याच गोष्टी त्यांना कुणाच्या इन्फ्लुएन्सनी मिळत असतात किंवा अन्य काही गोष्टीमधून मिळत असतात. पण त्यांना त्या गोष्टीचं जे ती गोष्ट पेलवण्याची जी क्षमता आहे ना ती त्यांच्याकडे नसल्या कारणाने सगळी गडबड होऊन जाते. मग ही क्षमता कधी येते तर ही क्षमता देणारे ग्रह जे आहेत ना ते कोण आहे तर शनी आहे, सूर्य आहे, बुधाने काम करणारा बुध आहे, त्यानंतर मंगळ आहे. हे क्षमताधिष्ठित ग्रह आहेत. त्यानंतर गुरु जो आहे हा सुद्धा क्षमताधिष्ठित आहे आणि भाग्यप्रदाता सुद्धा आहे. पण त्यावेळेला जर समजा शनी महाराजांनी एखाद्या गोष्टीचं नियंत्रण घेतलं आपल्याकडे हम्म. तर इतर ग्रहांचं तिथे क्वचितच चालतं. हो जर त्यांना तिथे चांगली स्थिती प्राप्त झाली असेल तर त्यांना चालतं. आता ह्या जातकाला संधी मिळावी अशा पद्धतीने त्याचे इतर ग्रह असतील हो, जे काही लग्नामध्ये आपण विचारलेत. शुक्र आहे आणि सप्तमामध्ये गुरु आहे आणि हे दोन्ही अगदी एकमेकाला 1 डिग्री मध्ये आहेत सर, असे समोरासमोर. अगदी ते डिग्रीमध्ये जरी नसले ना साहेब तरी सुद्धा हा. ते लग्न स्थानामध्ये आहे एक ग्रह आणि एक ग्रह सप्तम स्थानामध्ये आहे. हो इथपर्यंत तुम्हाला तिथे हे आहे. आता लग्नाला जेव्हा गुरु पाहतोय, आता लग्नी हो शुक्र असल्यामुळे बघा कसं असतं की एक नियम नेहमी लक्षात ठेवा. लग्नी शुक्र असल्यामुळे त्या माणसाला स्वतःला तसदी न घेता अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. स्वतःला तसदी न घेता, पण जर तिथे जातकाने स्वतःला तसदी घेतली, त्रास दिला, तरच तो पुढे जाऊ शकतो. हा त्याच्यामध्ये एक नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो शुक्राला शुक्राला कसं ऐश आरामी आरामात माझ्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं त्याचं एक टाइम टेबल असतं. पण शनीला तसं टाइम टेबल चालत नाही. हो शनीला कॉन्फिडन्स जर एखाद्यामध्ये नसेल तर तिथे तो कॉन्फिडन्स कसा आणावा आणि त्याला कसं उभं करावं
तो एक भाग त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला एक शनीच्या बाबतीमध्ये एक असा हे सांगतो, नियम म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, पण शनीचा मनुष्य जर दुःख, एखाद्या जातकाला जर, एखाद्या व्यक्तीला जर दुःख असेल काही, तर ते दुःख कुरवाळत बसत नाही. त्याच्या दुःखाचं तो सांत्वन करत बसत नाही. शनीला सांत्वन केलेलं आवडत नाही आणि करायलाही आवडत नाही. शनी त्या हो. माणसाला त्या परिस्थितीतून उभं करण्याचा तिथे मार्ग अवलंबतो. तो हो. त्याचं दुःख, बाकीचे लोक त्याला म्हणतील, समजा की बाबा एखाद्याच्या जीवनामध्ये काही XYZ एखादं संकट आलेलं आहे, तर इतर लोक त्याला त्याच्यामध्ये फोन करून, त्याला भेटून, त्यातला ते दुःख कुरवाळत बसण्याकरता मदत करतील. हम्म. त्याच्यासोबत दोन अश्रू ढाळतील, त्याला कुरवाळत बसण्याकरता ते मदत करतील. पण शनी असं काही करत नाही. शनी त्या काळात त्याला काही संपर्क करणार नाही. शनी त्याच्याशी बोलणार नाही. त्याला हो. वाटेल की हा आपला मित्रच नाहीये. हो. पण ज्या वेळेला हे सगळे लोक दोन अश्रू ढाळून निघून जातील, त्याचं सांत्वन करून, त्याच्या डोक्यावरून हात फिरवून निघून जातील, त्यावेळेला त्याच्या पाठीशी शनीच उभा राहील. हे हो. शनीचं काम आहे. आणि कुठल्याही गोष्टीला शंका आणि कुशंका खूप शंका कुशंका इंटलेक्च्युअलाइज त्यात तिथे करायच्या, त्याच्यामुळे काय कसं होतं आहे की सर, रिलायबिलिटी जाते. स्वतःच्या कम्फर्ट झोन करता तो मनुष्य ह्या सगळ्या गोष्टी करतोय. हा, खरंय. म्हणजे मी सेफ राहिलो पाहिजे, हा हा. आणि शनीला कम्फर्ट झोन आवडत नाही. हो. 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 हे हा. हे अगदी हे खरंय सर. थँक्यू. शनीला कम्फर्ट झोन आवडत नाही आणि त्याचा चंद्र शनी एकत्र आहे. हा, ते त्याच्यामुळे सगळ्यात अजून बेकार आहे हा, ते. ते बेकार नाहीये, ते चंद्रशनी. चांगलं आहे. शनी महाराजांचं म्हणणं काय आहे? तुझं मन जर माझ्या ताब्यात आहे, तर तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागला पाहिजेस. जर तू माझ्या हो. म्हणण्याप्रमाणे नाही वागलास, तर हो. तुला मी संधी मिळू देणार नाही. आणि कुणी किती संधी आणून दिली तरी तुला त्याचं काही सोनं करता येणार नाही. हो, म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या संधी बघून मी अवाक झालो. म्हणलं इतक्या संध्या आल्या, पण एकही टिकली नाही त्या व्यक्तीजवळ. आणि आज 50शी आली, अजूनही सेटल नाही, पैशाची सदैव सणसण. अं, काय म्हणजे, आता बिझनेस करतायत ते, मी म्हणलं आणि शनीची दशा चालली आहे सर त्यात पुन्हा. दशाचा काही साहेब विचारच करू नका. मी तुम्हाला अगदी हो. प्रत्येकाला हो. निक्षून हो. सांगतो की दशा आणि हे अंश जे आहेत हो. तर हो. हो. ह्यांचा तुम्ही विचारच सोडून द्या. ह्यांचा विचार करणं म्हणजे आपण आपलं ज्योतिष खराब करणं आहे. बरं. बरं. अंशाचा विचार करणं हे आपल्याला टेक्निकली कुठे आपल्याला तिथे अभ्यासायला मिळतं, तर जेव्हा आपण नवमांशाचा विचार करतो त्यावेळेला. हो. पण माझं म्हणणं असं सिंपल, मी ऍस्ट्रॉनॉमिकली ज्या वेळेला आपण विचार करतो, मघा नक्षत्र आहे तर मघा नक्षत्राचा एक तारा हा पुण्यामध्ये असेल, तर दुसरा तारा कॅलिफोर्नियामध्ये असेल. हो. बरोबर आहे. हो. त्यानंतर हस्त नक्षत्राचा एक तारा हा दुबईमध्ये असेल, तर दुसरा तारा त्याच्यामध्ये आफ्रिकेमध्ये असेल. जर अशी नक्षत्रांची व्याप्ती आहे, तर कोण बाबा गेला होता तिथं मेजर टेप घेऊन मोजमाप हो. करायला? हो. गेला होता खरंय. का कुणी? कुणीच गेलं नाही ना. का नाही खरंय. गेलं? कारण ते आपल्या अखत्यारीतली गोष्ट नाही. आपण ही 30 डिग्री, 30 डिग्री, 30 डिग्री जे सगळं आपण बोंबलत असतो नेहमी, सगळेच लोक, हो. किंवा 30 डिग्री आहे, 30 डिग्रीचं लग्न आहे, प्रत्येक लग्न 30 डिग्रीचं. जर प्रत्येक लग्न 30 डिग्रीचं आहे, तर आकाशामध्ये ते लग्न भोगण्याकरता, ती राशी, लग्न राशी भोगण्याकरता पूर्व क्षितिजावर वेळेमध्ये फरक का पडतो? हो. प्रत्येक लग्नाला 2.25 तासच लागले पाहिजेत. कुठलं लग्न 2.25 तासात पूर्ण, कुठलं लग्न 2 तासात पूर्ण, कुठलं लग्न 2 तासाच्या आधीच पूर्ण होतं, असं का होतं? म्हणजे याचा अर्थ त्या तारांची व्याप्ती जी आहे ती आपल्याला कळली नाही. आणि हे जे हम्म. नक्षत्रांचे अंश आपण जे काढलेले आहेत ना, नक्षत्रांचे हे हम्म. जे अंश आपण काढलेले आहेत, हे केवळ आपल्या गणितीय विभाजनाकरता काढलेले आहेत. म्हणून हो. आपलं प्रिडिक्शन त्याच्याकरता चुकतं. आपण एखादी तारीख देतो माणसाला की ह्या तारखेला तुझं काम होईल, इंट्युशनने दिलेली गोष्ट वेगळी. पण टेक्निकली जेव्हा तुम्ही सांगता की ह्या तारखेला तुझं काम होईल, त्या वेळेला मात्र तिथे गणित चुकून जातं. का चुकतं? कारण आकाशातल्या त्या गहनतेचा अभ्यास आपल्याला नसतो, त्याच्यामुळे तिथे मनुष्य चुकून जातो. त्यात आपल्या माथ्यावर मारलेले आणखीन महादशा, दशा, अंतर्दशा, विदशा, काय जे असेल ते सगळं मारलेलं आहे, ज्याचा पारंपरिकशी काडी मात्र संबंध नाही. इथे काय केलं ह्या दशेमध्ये, तर ग्रहांनाच ग्रहांनाच त्या नक्षत्राचं बाप बनवून टाकलेलं आहे. ज्या ग्रहावर प्रभाव टाकण्याची क्षमता ही पूर्णपणे त्या नक्षत्राला आहे, आणि त्या ग्रहाला त्या नक्षत्रावर प्रभाव टाकण्याची शून्य क्षमता आहे.
तो ग्रह त्याचा बाप कसा होईल? हो, खरंय. होईल का? खरंय. नाही का? म्हणजे लहान पोरांनी 5 वर्षाच्या मुलांनी बापाला दम द्यावा आणि त्यांनी चुपचाप बसून जावा, हाताची घडी तोंडावर बोट, असं होईल का? असं हो, होत नाही ना साहेब. मग खरंय. हा हा जर आपण जर विचार केला त्याच्यामध्ये, तर आपलं प्रिडिक्शन तिथे चुकून जातं. लोकांना काय वाटतं की मी ते दशेचा वापर केला, मला पटकन उत्तर देता आलं, पण बरोबर उत्तर दिलंयस का नाही हे हो, कोण बघणार? कधीतरी मटका लागून जातो माणसाला. हो, पण खरंय. दरवेळेला खरंय. लागेल का? दरवेळेला तसं काही लागत नाही. दरवेळेला असं काही एखादा दगड मारला आणि तो निशाण्यावर लागला म्हणजे आपण नेमबाज होत नाही. नाही खरंय का? सर. खरंय. थँक्यू सर. थँक्यू. येस. बर. सवाई साहेब बोला. तर मी जे आता दोन प्रश्न कंटिन्युअस विचारले गेले ते दोघांचं मिक्स करूनच मी विचारतोय की वृषभ राशीला दशमामध्ये चंद्र शनी युती आहे. म्हणजे आता आपण दोन्ही गोष्टी केल्या ना. हा. तर दशमातलं. त्याच्यामध्ये हा. काय, शनी दशमात असल्यामुळे त्याची हा. नजर तर नाही आहे. म्हणजे भाग्यावरती पण नजर नाही आहे आणि लग्नेशावरती पण नजर नाही आहे. तर हा. मग ही चंद्र शनी युती त्याला सपोर्ट करेल की नाही करणार, म्हणजे वृषभ राशी? वृषभ राशीला सपोर्ट करेल की नाही याच्यापेक्षा त्याची स्वतःची राशी जी आहे ती तिथे कोणती असते, तर ती तिथे कुंभ राशी आहे. कुंभ राशी झाली ती. हा. बरोबर आहे. वृषभ लग्न झालं, आणि सॉरी, शनी वृषभ लग्न. दशमात आहे. हम्म. शनी दशमात आहे याचा तुम्हाला विचार केला पाहिजे. पराक्रमेश चंद्र किंवा पराक्रमेश न तुम्ही त्याला विचारात घेता तरी पण चंद्र जो आहे, चंद्र दशमात शनी दशमात, जातकाच्या दशमात शनी आहे, तो त्याला सपोर्ट करणार. पण शेवटी तिथे शनीचा नियम हा लागू होणारच. जोपर्यंत जातक प्रॅक्टिकल होत नाही, जोपर्यंत जातक व्यवस्थित सिद्ध होत नाही, अनुभव घेत नाही, तोपर्यंत शनी महाराज त्याच्या हातामध्ये काही सूत्र सोपवणार नाहीत, धुरा सोपवणार नाहीत. कितीही ओके. कपॅसिटीचा मनुष्य असला तरी. तुम्ही ओके. हुशार आहात, तुम्ही भरपूर ज्ञानी आहात, तुम्ही सगळं काही आहात, पण ते ज्ञान कुठे सांगावं, काय सांगावं, कधी सांगावं, कुणाला सांगावं, ही जर हुशारी तुमच्याकडे नसेल, तर मग तिथे तुम्हाला अजून त्या हुशारीचा अवलंब कसा करायचा याच तंत्र अवगत झालेलं नाही. ओके. मग त्या हुशारीचा फायदा नाही. नाही का? हा आपल्याला एक भाग लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणून तिथे दशमातला शनी हा पॉवरफुल आहेच. मग अशा शनीच्या माध्यमातून ज्या पत्रिका असतात ना, म्हणजे काल जो शनी मी शिकवला तुम्हाला, त्या शनीच्या माध्यमातून ज्या पत्रिका असतात त्या पत्रिकांमध्ये भाग असा असतो ना, की बऱ्याच वेळेला जातकाला स्वतःला खर्ची घालावं लागतं. स्वतःला जेव्हा जातक खर्ची घालतो त्याच वेळेला शनी महाराज त्याला काही देतात. सहज रीतीने कुठलीही गोष्ट मिळत नाही आणि शनी महाराजांकडून तर मिळतच नाही. हो, म्हणजे त्यांनी जेव्हा जेव्हा खूप मेहनत केली त्याला रिझल्ट छान मिळालेत. बिलकुल सिंपल आहे. जेव्हा मेहनत करणार तेव्हाच रिझल्ट मिळणार. जेव्हा मेहनत नाही करणार तेव्हा काही मिळणार नाही. शनी सातत्यता जी आहे त्याला फार महत्व देतो. सातत्यता जी आहे त्याला शनी खूप महत्व देतो. म्हणूनच जातकाने हा विचार केला पाहिजे की जर आपण शनीच्या गुणधर्मांनी युक्त आहोत तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला सतत मेहनत केली पाहिजे, सतत कामामध्ये राहिलं पाहिजे. शनी माणसाला आळशी बनवतो. शनी माणसाला आळशी बनवतो. झोप ही शनीकडे आहे. मग जर तिथे झोप शनीकडे असेल तर माणसाला झोप प्रचंड येते. पण त्या झोपेवरती मात करून समजा तो मनुष्य सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपत असेल, मग तू सकाळी 4 वाजेपर्यंत काम कर, पहाटे 4 वाजेपर्यंत काम कर. नाही, हा जातक खूप मेहनती आहे, तो करतो आणि पगार वगैरे पण त्याला भरपूर चांगला मिळतोय. पण टिकत नाही, म्हणजे सगळं जातं EMI कर्ज अशात निघून जातं सगळं. बघा आता ईएमआय हा जो प्रकार आहे ना, ईएमआय हा जो प्रकार आहे, इथे आपल्याला आपण हेच शिकतोय फायनान्शियल अस्ट्रॉलॉजी. माणूस एक वाक्य तुम्ही तुमच्या प्रत्येक जातकाला नेहमी सांगा. मी प्रत्येक माझ्या क्लायंटला सांगितलेलं आहे, प्रत्येक माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो. माणूस पैसे कमवून मोठा होत नाही. माणूस पैसे खर्च करून मोठा होत नाही. माणूस पैशाचा योग्य विनियोग केला तरच मोठा होतो. माणसाला पैशाचा योग्य विनियोग करता आला पाहिजे. हा, जर तुमच्या बापदादांनी काही जमवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही मजा करताय तर ठीक आहे. पण जर तुम्हाला त्याचं नियोजन करता आलं नाही व्यवस्थित, तर काय फायदा नाही. प्रगती कशाला म्हणतात?
तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे त्यांच्या व्यवसायातले 2 युनिट सोपवले की हे युनिट तुझे आहेत, आणि त्या 2 युनिटचे पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही 4 युनिट केलेत, तर तुम्ही प्रगती करताय. नाहीतर तेच युनिट तुम्ही रडत 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 जर चालवताय, त्याला प्रगती नाही म्हणत. त्याला आपलं गाडा खेचणं म्हणतात. उगाच आपलं चाललंय, गाडीत पेट्रोल डिझेल नसताना तुम्ही आपलं गाडी ओढताय, काहीतरी ढकलताय, असं चाललंय. काहीतरी प्रगती त्याच्यामध्ये केली पाहिजे. प्रगती कधी होते? मनुष्य फेल कुठे होतो माहितीये का? लोकांना दाखवण्यामध्ये माणूस फेल होऊन जातो. आणि आपल्याकडे दाखवण्याची पद्धत जी आहे ना, ती खूप आहे. ज्या माणसाला, काही माणसं जी असतात ना, ती बिलंदर असतात. काही माणसं जी असतात, या फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून एक लक्षात घ्या सगळ्यांनी भाग, काही माणसं बिलंदर असतात. काही माणसं जी असतात ती मेहनती असतात. काही माणसं जी असतात ती मेहनत आणि संयम आणि गुप्तता या नियमांचं पालन करणारी असतात. ती सक्सेस होतात आणि ती कुणाच्याही हाताखाली राहत नाहीत आणि कुणीही त्यांना फसवू शकत नाही, कारण त्यांनी ग्राउंड लेवल पासून सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात. ज्यांच्याकडे सहज आलेलं असतं आणि ज्यांना वाटतं की मी एखाद्याला 2 पैसे देऊन मी माझं नाव करून घेईन, असं कधीच होत नाही. त्याच्यासाठी एक वेगळी लेवल गाठावी लागते, ज्याला आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा पॉलिटिकल इंडस्ट्रीमध्ये PR म्हणतात. बरोबर आहे? तो एक वेगळा भाग झाला. पण काही लोक जी इतकी चतुर असतात ना, म्हणजे मी काही लोक असे पाहिले की ते लोक अक्षरशः कधीही आपल्या खिशाला हात घालत नाहीत. कधीही आपल्या खिशाला हात घालत नाहीत. ते केवळ आणि केवळ दुसऱ्याच्या पैशावर मजा करतात. एक साधा सोपा तुम्हाला किस्सा सांगतो. एक मुलगा काय करायचा, पिकनिक काढायचा, मित्रांचीच पिकनिक काढायचा. बरोबर आहे? मग सगळ्या मित्रांना आमंत्रित करायचा तो, इकडचे मित्र तिकडचे मित्र सगळ्या मित्रांना आमंत्रित करायचा. आणि त्यामध्ये ती पिकनिक काढताना तो स्वतः कधीही पैसे खर्च करायचा नाही. अरेंजमेंट तो करायचा, फोनाफोनी सगळं सगळं तो करायचा, पण तो स्वतःचे म्हणजे स्वतः कधीच पैसे काढायचा नाही. जे बाकीचे लोक येतात त्यांच्यातल्याच पैशावरती हा माणूस मजा करायचा. आलं लक्षात? म्हणजे त्यांनी स्वतः कधी कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये केलं नाही. अशी ही लोक असतात, याला म्हणतात बिलंदर माणूस. आणि लोक त्याला फसतात. लोक म्हणतात काय चालेल, ठीक आहे, तो करतोय ना सगळं. काही करायचं नाही त्याच्यामध्ये. करायचं काय असतं? फोन तर करायचा असतो, बुकिंग करायची असते, दुसरं काय करायचं असतं यामध्ये? कुठे सगळ्यांना खांद्यावर उचलून घेऊन जायचं असतं आपल्याला? हा एक भाग असतो. म्हणजे माणूस कसा असतो हे आपल्याला कळलं पाहिजे, तर तिथे तुम्हाला फायनान्शियल प्रगती जी आहे ना माणसाची, त्याच्यामध्येच होते. जेवढं तुम्ही काय करताय, कसं करताय, किती करताय, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा लोकांना जास्तीत जास्त अवगत करत राहता, त्यावेळेला तुमच्या प्रगतीला कुठे ना कुठेतरी खीळ बसते. हे निश्चित आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रगती ही नेहमी एकांतात होत असते. प्रगती लोकांतात होत नाही. आता आपल्या ज्योतिष क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्योतिष क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला ते स्मृतिचिन्ह का अवॉर्ड का अजून काय काय जे सगळे कप बीप जे आहेत ना, हे सगळे घेतलेले जे लोक आहेत आणि सजवून ठेवलेले जे लोक आहेत ना, त्यांना तुम्ही 4 प्रश्न विचारा ज्योतिषाचे. मी टीका म्हणून करत नाही, मी तुम्हाला ज्ञान म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती असावी म्हणून करतोय. किंवा 1500 सर्टिफिकेट मिळवलेले जे लोक आहेत, या सगळ्या लोकांना तुम्ही 4 प्रश्न विचारा, त्यांची कपॅसिटी नसते उत्तर देण्याची. काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन पळ काढतात लोक. आणि तिथे जर समजा एखादा कुलकर्णी साहेबांसारखा, नांगरे साहेबांसारखा माणूस असेल, गुप्ता मॅडम सारखे व्यक्ती असेल, किंवा जे आता तुम्ही जसे प्रश्न जसे विचारता, लोक मेटकर मॅडम आहेत कसे एकदम सणसणीत प्रश्न विचारतात, असा जर तुम्ही प्रश्न विचारणारा माणूस जर भेटला त्याच्यामध्ये लोकांना, तर त्यांची भंबेरी उडून जाते.
मग तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपला वेळेचा विनियोग कुठे करतोय. शनी आपल्या वेळेचा विनियोग स्वतःच्या प्रगती करता, स्वतःच्या ज्ञानाकरता करतो. आणि जर व्यक्ती शनी प्रधान असेल, व्यक्ती बुध प्रधान असेल, तर ती स्वतःचा वेळेचा विनियोग हा स्वतःच्या प्रगतीकरता करते. शनी लोकांना न सांगता आपल्या प्रगतीकरता आपल्या वेळेचा विनियोग करतो, आपल्या ज्ञानाचा विनियोग करतो, आपल्याकडे असणाऱ्या संसाधनांचा विनियोग करतो. बुध बुध त्या उलट आहे. बुध दुसऱ्याकडे असलेल्या संसाधनांचा उपयोग हा आपल्या फायद्याकरता करून घेतो. बुध दुसऱ्याकडे असलेल्या संसाधनांचा उपयोग आपल्या फायद्याकरता करून घेतो. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर तिथे तुमची प्रगती होणार. आलं लक्षात आपला सवाई साहेब? हॅलो, कुठे गेले? हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा? हो. बर, ओके, बर, ठीक आहे. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला काही गोष्टी करत असाल अशा, तर तिथे आपली प्रगती कशी होईल. शनीच्या माध्यमातून होणारी प्रगती ही लोकांतात होत नाही. ही प्रगती नेहमी एकांतात होते. आणि शनीला कंट्रोल करणं कुणाला जमत नसल्या कारणाने लोक शनीला वेगळं टाकण्याचा प्रयत्न करतात. मग तिथेच समजून जायचं असतं की याला कंट्रोल करणं जमत नाही, म्हणून त्याला वेगळं टाकलं जातं. तर ज्याला वेगळं टाकलं जातं त्यांनी 100% वेगळं पडावं, जर त्याला त्याची प्रगती साधायची असेल तर. तो जर वेगळा पडला तर त्याची प्रगती निश्चित आहे, कारण त्याचं आयुष्य गुराढोरांसोबत नाहीये. तो असाच त्या कळपामध्ये मेंढरांच्या चाललाय तसं त्याचं आयुष्य नाहीये, एकामागे एक एकामागे एक. त्याचं आयुष्य वेगळं आहे. मंगळ, शनी, सूर्य या 3 ग्रहांकडे ही क्षमता आहे साम्राज्य उभारण्याची. मंगळ, सूर्य आणि शनी या 3 ग्रहांकडे ही क्षमता आहे साम्राज्य उभारण्याची. ते लोक हे करू शकतात. तर तुम्ही जेव्हा जातकाला मार्गदर्शन कराल तेव्हा अशा प्रकारे मार्गदर्शन करा. आणि ज्योतिष असं शिका, अशा प्रकारे ज्योतिषचा अभ्यास करा की तुम्हाला पत्रिका समोर आल्यानंतर तत्काळ त्याचा उलगडा झाला पाहिजे. मगाशी माझ्याकडे एक पत्रिका आली. त्या पत्रिकेच्या माध्यमातून, म्हणजे विवाहाच्या संदर्भातली पत्रिका होती, तर त्या पत्रिकेच्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं की ह्या मुलाचा आधी विवाह का मोडला, कशामुळे मोडला. आधीची पत्नी सोडून गेली, परत दुसरी मुलगी जीवनामध्ये आली, ती पण त्यांच्या दूरच्या कुठल्या नात्यामध्येच होती वगैरे. तर ती मुलगी जीवनात आली आणि त्याच्यानंतर तिने सुद्धा त्याला त्याच प्रकारे दगा देण्याचा प्रयत्न केला. पण तिथे परमेश्वराची कृपा की लग्न होण्याच्या आधी काही गोष्टी उघड झाल्या आणि सगळं व्यवस्थित झालं. पण त्या मुलीने जी त्यांना जन्मवेळ जन्मतारीख दिली होती, तर जन्मवेळ तारीख तर बरोबर होती पण जन्मवेळ चुकीची होती. म्हणजे त्यांचा हेतू काय असतो की ज्योतिषाला काही कळत नाही. आपण अशा प्रकारचं ज्योतिषी नाही व्हायचंय की आपल्याला काही कळत नाही. माणसाने आपल्याला पत्रिकेचा कागद आणून दिला की तोच प्रमाण मानायचा. माणूस समोरचा काय आहे हे आपल्याला एका दृष्टिक्षेपात ओळखता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ज्योतिष सांगितलं पाहिजे. तुमच्या समोर कुणीही येऊ दे, तुम्ही फी घ्या, नका घेऊ, काही करा, तो मनुष्य कसाही असू दे, पण जिथे तुम्ही आहात, जिथे ज्या सीटवर तुम्ही बसलेला आहात, तिथे त्याची मक्तेदारी चालू देऊ नका. जर त्याची मक्तेदारी चालली तर तुमची मक्तेदारी संपली. ओके, बर. गुप्ता मॅडम बोला. हाँ सर, मुझे पूछना था कि सर अभी जो बात हुआ ना सर मिथुन लग्न का, तो मेरे पास भी एक कुंडली है मिथुन लग्न की, और वही सेम वृषभ राशि में 12th भाव में चंद्र और शनि है सर। तो जैसे कि अभी बात हुआ सर कि उसका काम टिकता नहीं सर, 6 महीना कोई भी काम करेगा फिर वो खत्म, फिर दूसरा 6 महीना किया और छोटा छोटा काम, मतलब 200 रुपया मिला, 300, इतना ही है, बट काम पे टिकता नहीं है।
लेकिन उसका मेन सवाल सर मुझे ये पूछना है कि उसका धन आया कि क्या, पैतृक प्रॉपर्टी है तो काम चल रहा है, और जो वो खुद कमाता है वो खुद पे ही खर्चा करता है, बाकी घर का खर्चा, फैमिली की प्रॉपर्टी उस पे चलता है, तो इसका धन आता है सर और जाता है। तो सर इसका कारण शनि की दृष्टि धन भाव पे है इसके लिए, और कर्जा भी लेते रहता है सर, तो शनि की दृष्टि सर स्थान पे इसके लिए। जब व्यय स्थान में शनि महाराज है, हाँ उसी वजह से वो जातक जो है वो कर्जा लेने की कोशिश करता है। हाँ बराबर, हाँ हाँ, हाँ षष्ठ स्थान को अगर शनि देखता है। और दूसरी बात यह है कि जब शनि की दृष्टि धन स्थान पे है, तब उसकी जो एक फाइनेंशियल कंडीशन है, वो हाँ सुधारने की कोशिश जो है वो खुद नहीं कर रहा है। हाँ, राइट, सही, एकदम सही, खुद हाँ ही खर्चा करता हो, कर्जा लेता है, तो में हमेशा कर्जा रहता है, ये 5,000 ज्यादा नहीं लेगा, 5,000 10,000 खत्म। हाँ। और तो सर ये इसका उसको एक और। आदत छोड़नी पड़ेगी। ये आदत जो है वो छोड़, मैंने कहा ना आपको कि हर ग्रह को अगर स्थान अच्छा मिलेगा, हाँ तभी वो अपनी क्षमता जो है वो दिखा पाएगा. जर ग्रहाला स्थान योग्य नाही मिळालं, तर हाँ तो त्याची हाँ क्षमता दाखवू शकणार नाही. तोच जर शनी लग्नात आला तर त्याची हाँ कपॅसिटी वेगळी आहे. तोच जर शनी दशमात आला तर त्याची कपॅसिटी वेगळी आहे. तिथे मंगळाला जर पोझिशन चांगली मिळाली तर त्याची कपॅसिटी वेगळी आहे. सूर्याला पोझिशन चांगली मिळाली, कपॅसिटी वेगळी होऊन जाते. मग त्या एका ग्रहावर जातक प्रगती करत असतो. एका ग्रहावर जातक प्रगती करतो आणि बाकीचे ग्रह त्याला केवळ सपोर्ट करतात. काही और सर। घरांमध्ये जी बिझनेस करणारी घरं आहेत, म्हणजे जे हाँ लोक बिझनेस करणारे आहेत, अशा घरांमध्ये जेव्हा पत्रिका पाहण्याकरता जेव्हा पत्रिका पाहिल्या जातात किंवा मी जातो, तर त्यावेळेला तिथे त्या लोकांचं असं हे असतं की जी मुलं आहेत त्यांची, त्या हाँ मुलांच्या पत्रिका समोर असतात आणि मग त्याच्यानंतर ते सांगतात की प्रत्येक पत्रिका बघा, हर एक हाँ पत्रिका देखो और उसके बाद में हमें बताओ कि इसमें से रेस में दौड़ने वाला घोड़ा कौन सा है, हाँ हाँ, जीतने वाला घोड़ा कौन सा है, उसके ऊपर पैसा लगाएंगे और सब लोग उसके पीछे भागेंगे. असं यस। नाही की मग मला हे आवडतं तर मग मी ते करणार, त्याला ते आवडतं तर तो ते करणार. फॅमिली बिझनेस आहे, तो ग्रो करायचा आहे, ही मेंटॅलिटी असते बिझनेस पर्सनची. फॅमिली बिझनेस आहे, मग तो कशाचा का असेना, हाँ कागद विकण्याचा असू दे, हम्म। पण तो सुद्धा बिझनेस आहे. तो कसा मे करावा, त्याच्यासाठी ते लोक प्रयत्न करतात. तो बिझनेस कसा ग्रो करता येईल, त्याच्यामधून आणखीन काय काय आपल्याला साध्य करता येईल, ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे काय, इथं बापाने 2 दुकानं घेऊन ठेवलेत आणि पोरग दुसऱ्या तिसऱ्याकडे कुठेतरी काहीतरी नोकरी करतंय. नाही, मला माझं अरे करिअर करायचं आहे. ह्याला नहीं, करिअर म्हणत नाहीत. इसका ह्याला यही प्रॉपर्टी है लेकिन उसको इंटरेस्ट नहीं है, और कहीं के छोटा छोटा काम करता है सर, हाँ, और तो उसमें भी उसको करिअर नहीं बोलते. मैं उसको करिअर नहीं बोलता हूँ मॅडम. एखादी नोकरी जेव्हा एखादा मनुष्य करतो, तो ज्या वेळेला सकाळी 9ला ट्रेन मध्ये लटकून तिथे धक्के बुक्के खात जातो आणि त्याच्यानंतर तो रात्री दमून भागून घरी येतो आणि अनेक वर्ष तसंच जीवन जगत असतो ना, त्याला करिअर म्हणत नाहीत. त्याला गुजराण म्हणतात मराठीमध्ये. गुजराण करणं, हाँ गुजारा करना है। गुजारा करणं. त्याला करिअर नाही म्हणत. करिअर करणारा माणूस आहे ना, तो रात्र बघत नाही, दिवस बघत नाही. तो घरी दमून जात नाही. तो दमलेला असेल तरी तो, त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन फिक्स असतात काय करायचंय. त्याला फक्त टार्गेट त्याचं सेट असतं की मला ह्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय. बस तो त्याच्यासाठी मेहनत करतो. त्याला म्हणतात करिअर. आणि तो दमला तरी सर कधी तो कुणाला सांगत नाही की मी सांगत दमलोय. नाही, करेक्ट, तो उलट सांगत नाही. तो दमलेला असताना देखील अजून 10 काम येऊन करतो, इतकं तो आ- स्वतःच दिवसभराचं काम डाऊन प्ले करतो, कुणाला समजूच देत नाही आपण किती मरमर केली आहे ती. अगदी खरं आहे साहेब, अगदी हो खरं ना, आहे. आणि ही अशी माणसं मी पाहिलेली आहेत. हो हो अशी आहेत सर माणसं आहेत. मी आणि पाहिजे. अशी माणसं आहेत, खूप आहेत. आणि ही माणसं ह्याला म्हणतात आपला फायनान्शियल ग्रोथ करणं. मग तुम्ही म्हणाल की शनी करू शकणार नाही का? 100% करू शकतो. सूर्य नाही का करू शकणार? 100%. बुध पण करतो, शनी पण करतो, सूर्य पण करतो, गुरु पण करतो. पण तुम्हाला एक टार्गेट सेट पाहिजे. वो तो सही आपली है। मानसिकता लोकांची अशी असते की आपल्याला केवळ आणि केवळ आता मला फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, बस. अरे, फॅमिलीला वेळ देऊन काय करणार आहेस? आठवड्यातनं एकदा एखादा दिवस दिला वेळ, ठीक आहे. रोज काय त्यांच्या बरोबर तिथे कॅरम खेळत बसणार आहेस तू? सर वो एक्सक्यूज रहता है, खाली एक बहाना रहता हाँ, है। बहाना रहता है वो. काम है तो काम है. हाँ 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 माझा एक मित्र होता, तो म्हणायचा
रौनक म्हणून. तर तो म्हणायचा, काम है तो हम है, काम नहीं है तो हम नहीं है. येस. काम आहे तर आपण आहे, नाही काम नाही तर मग काय, मग चकाट्या भेटायच्या. असं आहे. बरं, आणखीन काय कोणाला बोलायचंय, विचारायचंय? हं? सर, एक विचारू येस, का? बोला बोला साहेब. तर व्ययस्थानामध्ये समजा शनी राहू असेल तरी सुद्धा अशीच परिस्थिती राहील ना? काय ते? व्ययस्थानामध्ये शनी राहू समजा आहे, हा, तर अशीच परिस्थिती बिलकुल राहील ना बिलकुल कर्ज बिलकुल, कर्ज 100%. घेण्याची? हंड्रेड हो. पर्सेंट 100%. तशीच राहू परिस्थिती आणखीन राहणार. वाढावा देईल त्याला. राहू, आता आपण राहू शिकणार आहोत. ओके ओके. बरं, येस. आता असं आहे की जेव्हा आपण राहू ग्रहाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तर राहू ग्रह हा नेमका काय आहे, राहू ग्रह आपल्याला काय देऊ शकतो, तर राहू ग्रहाची व्याख्या करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतर ग्रहांपेक्षा खूप वेगळे असे अधिकार जे आहेत हे राहूकडे दिलेले आहेत. आणि ते वेगळे अधिकार म्हणजे नेमके काय आहेत, तर जेव्हा एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये आपण राहू ग्रहाची स्थिती पाहतो आणि त्याच्यावरून आपण त्याला सांगतो की तुला पीडा जी आहे ती राहूची आहे, बरोबर आहे, असं आपण जेव्हा त्याला सांगतो, तर त्यावेळेला त्याला नेमकी ती पीडा असते का त्याला त्या राहूच्या नियमांनुसार वागायचं असतं, हे ज्योतिषाला पहिलं कळलं पाहिजे. काही वेळेला ज्योतिषालाच अवगत होत नाही की आपल्याला नेमकं जातकाला सांगायचं काय आहे. तो एकच वाक्य सांगून मोकळा होतो दरवेळेला की तुला राहूची पीडा आहे, तुला शनीची पीडा आहे, तुला केतूची पीडा आहे. पण दरवेळेला ती पीडाच असेल का, तर तसं नसतं. काही वेळेला त्या जातकाला त्याच राहू ग्रहाच्या माध्यमातून प्रगती साध्य होणार असते, पण ते जर ज्योतिषाला नाही कळलं की ह्याला ह्या राहूच्या माध्यमातूनच प्रगती साध्य होणार आहे, आणि जर आपण ह्याला राहूचा मार्ग दाखवला किंवा राहूच्या माध्यमातून कशी प्रगती करता येते याचा आपण त्याला जर गणित समजावून सांगितलं, तर हा जातक निश्चितच प्रगती करेल, हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलं पाहिजे. मग जेव्हा तिथे राहूच्या बद्दल आपण म्हणतो, तर त्याच्याकडे स्पेशल अथॉरिटी अशी काय आहे, तर मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा राहूच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात घ्या की राहूला इतर ग्रहांसारख्या राशी नाहीत. इतर ग्रहांना राशी आहेत, बरोबर आहे. आपल्याकडे 9 ग्रह आहेत, त्यापैकी 7 ग्रह जे आहेत ते डोळ्यांना दिसतात, आणि त्यानंतर बाकीचे जे 2 ग्रह आहेत ते छेदनबिंदू असल्या कारणाने डोळ्याला दिसत नाहीत, म्हणजे राहू आणि केतू, बरोबर आहे. मग हे आपल्याला दिसतात का, पण नाही, पण त्यांचं अस्तित्व हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्णपणे आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनावरती होणारा परिणाम हा जातकाला तिथे होतच असतो. कितीही कुणीही कुठलीही पद्धत आणली, काही केलं तरी सुद्धा राहूच्या माध्यमातून होणारा परिणाम त्याला टाळता येत नाही. काही वेळेला काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे काही जी पद्धती आहेत, जसं सप्तशलाका आहे, तर सप्तशलाका पद्धतीमध्ये राहू केतूचा विचार केला जात नाही. मग किंवा अन्य काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये जैमिनी वगैरे सिस्टम आहे, तर त्याच्यामध्ये किंवा अष्टक वर्ग जे आहे, अष्टक वर्गामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये राहूचा विचार केला जात नाही. जमिनीमध्ये अष्टक वर्गामध्ये राहूचा विचार केला जात नाही. पण त्यामध्ये जेव्हा आपण राहू एखाद्याच्या पत्रिकेमध्ये असेल आणि तो त्याच्या पत्रिकेमध्ये काही भूमिका घेत असेल, त्यावेळेला त्याचा परिणाम आपण कुठून शोधणार, मग मग तो परिणाम आपल्याला शोधता येत नाही. मग आपल्याला कळतच नाही, कारण आपण बाकीच्या लग्न आणि इतर 7 ग्रहांचा आपण त्याच्यामध्ये विचार करतो. मग राहू आणि केतूचे परिणाम गेले कुठे, तर ते जर जातकाला मिळत असतील आणि ते जर आपण बाजूला ठेवले, तर त्याच्या जीवनामधला पूर्ण लेखाजोखा ऑडिट आपण करणार कसं, शक्यच नाही होणार. म्हणून त्यांना जी अथॉरिटी दिलेली आहे, राहूला जी अथॉरिटी दिलेली आहे ती काय आहे, की तुमच्याकडे राशी नसल्यामुळे तुम्हाला जे जे स्थान मिळेल, जी राशी मिळेल, त्या स्थानावर, त्या राशीवर सर्वप्रथम अधिकार तुमचा राहील. सर्वप्रथम अधिकार तुमचा राहील म्हणजे काय, की तिथे सगळ्यात जास्ती बलवान ग्रह म्हणून तुम्हीच असाल. राहूला दृष्टी नाही, केतूला दृष्टी नाही. काही लोक राहूला केतूला पण दृष्ट्या देऊन मोकळे झालेले आहेत, पण त्या गोष्टीला कुठल्याही तऱ्हेचा मूळ आधार नाही. कुठल्या तरी फुटकळ माणसाने लिहिलेले ग्रंथ जे आहेत, पुस्तकं जी आहेत, ती ग्रंथ म्हणून आणून कृपया त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही आपल्या ज्ञानामध्ये चुकीची भर टाकू नका. ऋषी मुनींनी लिहिलेलं जर काही असेल, कुठल्या संहितेमध्ये जर काही लिहिलेलं असेल,
तर त्याच्याविषयी जर बोलत असाल तर ठीक आहे, पण तसं कुठे काही लिहिलेलं नाही. राहू आणि केतूला ही स्पेशल ऑथॉरिटी आहे. मग तो सूर्यासोबत असेल तरी सुद्धा, किंवा शनी सोबत असेल तरी सुद्धा, सूर्यापासून शनीपर्यंत कुठल्याही बलवान ग्रहांसोबत तो असेल तरी सुद्धा तिथे पहिलं चालणार कुणाचं, तर राहूच चालणार. कारण राहूला स्वतःची राशी नाही, आणि ती राशी नसल्यामुळे जेव्हा राहू एखाद्या ग्रहांच्या युतीमध्ये असतो, किंवा एखाद्या राशीमध्ये असतो, किंवा एखाद्या स्थानामध्ये असतो, प्रथम अधिकार त्याचा. सिनियर तोच. सूर्य असला तरी सिनियर तो, शनी असला तरी सिनियर तो, शुक्र असला तरी सिनियर तोच. हा आपल्याला पहिला त्याच्या अधिपत्याचा भाग लक्षात घेतला पाहिजे, तर आपल्याला राहू समजणं सोपं जाईल. बरोबर आहे. एखाद्या ग्रहाचं अधिपत्य किती आहे, त्याचं क्षेत्र किती आहे अधिपत्याचं, हे जर आपल्याला कळलं तर त्याच्यामध्ये तो ग्रह पुढे आपल्याला समजणं सोपं जातं. मग ज्या वेळेला आपण राहूचा असा विचार करतो, तर राहू आपल्याला कन्फ्यूज करतो. राहू त्याच्यामध्ये आपल्याला चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयोजन करून देतो, किंवा आपल्याला चुकीच्या मार्गाने पुढे नेतो, किंवा राहू अशा समवेत आपल्याला आणतो की तिथे आपल्याला योग्य मार्गदर्शन न करणारे लोक भेटतात. आणि त्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन न करणारे जर लोक असतील, बघा, योग्य मार्गदर्शन न करणारे जर लोक असतील, तर त्याच्या माध्यमातून आपली प्रगती होत नाही, आपण चुकून जातो, आपण कुठेतरी भरकटले जातो, या गोष्टी होत असतात. मग असं का होतं? कारण राहूचं मूळ गुणधर्मच तो आहे की जातकाला कन्फ्यूज करणे, जातकाला भयभीत करणे, हा राहूचा मूळ गुणधर्म आहे. मग तो गुणधर्म जेव्हा त्याच्या बाबतीमध्ये आपण विचारात घेतो, तयार होतो, तर त्याच्याकडे पण अनेक डिपार्टमेंट्स आहेत की त्या माध्यमातून तो जातकाला धनसंपन्न करू शकतो. पण तो मार्ग कळण्याकरता जातकाच्या जीवनातला बराचसा काळ, बराचसा वेळ जो आहे तो तिथे खर्ची होतो, आणि त्याच्यानंतरच त्याला तो कळतो. बरोबर आहे. एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये लग्नी राहू, लग्नेश राहू युक्त, चंद्र राहू युक्त, अशा प्रकारची जर भूमिका असेल, तर आपण समजावं की हा जातक जो आहे तो त्या राहू प्रभावाखालचा आहे, म्हणजे राहूच्या प्रभावामध्ये आहे. पण राहू इतका वाईट नाहीये की ज्याला आपण तिथे अगदी निग्लेक्ट केलं पाहिजे. कारण राहूकडे जी क्षमता आहे ती क्षमता इतर ग्रहांकडे नाहीये. ना सूर्याकडे आहे, ना शनीकडे आहे. जो ग्रह सूर्याला गिळंकृत करू शकतो, चंद्राला गिळंकृत करू शकतो, त्यांना ग्रहण लावू शकतो, तर असा ग्रह कमी कपॅसिटीचा असेल का? तर तो बिलकुल कमी कपॅसिटीचा नाही. त्याच्याकडे प्रचंड मोठी क्षमता आहे, आणि त्या क्षमतेचा आपण विचार न केल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे असलेली जी एक खूप मोठी घबाडाची पोटली आहे, ती आपल्याला कधीही गवसत नाही. आपण काय म्हणतो की राहू हा माणसाला कफल्लक ठेवेल, माणसाला तो घाणेरडं ठेवेल, किंवा तो चांडाळ योग तयार करतो. म्हणजे गुरु हा ब्राह्मण ज्ञातीचा आहे, तर तो राहू चांडाळ ज्ञातीचा आहे, त्याच्यामुळे तो तिथे कुयोग तयार करतो. राहू ज्या ग्रहासोबत येतो ना, तिथे तो कुयोगच तयार करतो. सूर्यासोबत आला की तो तिथे पितृदोष तयार करतो. त्यानंतर तो चंद्रासोबत आला की तो तिथे ग्रहण दोष तयार करतो. बुधासोबत आला की जडत्व योग तयार करतो. त्यानंतर तिथे शुक्रासोबत आल्याच्या नंतर तो तिथे जामेत्र योग तयार करतो. आणि गुरु सोबत आल्याच्या नंतर चांडाळ योग तयार करतो. शनी सोबत आल्याच्या नंतर प्रेतशाप योग तयार करतो. ह्या सगळ्या कुयोगांना जबाबदार कोण? तर जबाबदार राहू. बरोबर आहे. मग तिथे अशी जी लोक आहेत काही की ज्यांच्या जीवनामध्ये राहूने भूमिका घेऊन काही गोष्टी त्यांना मिळवून दिल्यात, अशी नाही आहेत का लोक? 100% अशी लोक उपलब्ध आहेत जीवनामध्ये. या जगामध्ये अशी लोक उपलब्ध आहेत, आणि त्या लोकांनी राहूच्या माध्यमातून ह्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. बरोबर आहे. एक ज्योतिषी म्हणून आपल्याला हे ऑब्झर्वेशन असायला पाहिजे की त्याने कुठल्या ग्रहाच्या माध्यमातून हे मिळवलेलं आहे. ज्या वेळेस तिथे एखादा मनुष्य स्वतः कुठल्याही गोष्टीमध्ये, बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये समोर न येता अनेक कामं आपल्या फायद्याची करून घेत असतो, आणि तिथे नेहमी, ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो गोळी चालवत असतो, तो माणूस राहूचा असतो. तो स्वतः कुठल्याच गोष्टीमध्ये राहत नाही, तो स्वतः कुठल्याच गोष्टीमध्ये असत नाही, पण या सगळ्याचा करता करविता
यत्र तत्र सर्वत्र तोच असतो, हे आपल्याला त्याच्यानंतर कळतं की जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो. बरोबर आहे. जसं भगवान श्रीकृष्णाच्या कुंडलीमध्ये बुध राहूची युती आहे. बरोबर आहे. जर भगवान श्रीकृष्णाच्या कुंडलीमध्ये बुध राहूची युती आहे तर त्यावेळेला आपण बुध राहूच्या युतीला काय म्हणतो, तर जडत्व योग. जडत्व योग म्हणजे काय, तर बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि राहूच्या सोबत तो आल्या कारणाने तिथे त्याला जडत्व योग तयार होतो. म्हणजे काय होतं की त्या बुधाला विचारसरणी जी आहे ती विचारसरणी राहूची स्वीकारणं आणि राहूच्या विचारसरणी सोबत राहणं हे त्याला कठीण होऊन जातं. तसा बुध जो आहे हा लगेच एखाद्या गोष्टीसाठी तिथे समरस होणारा आहे, लगेच एखाद्या गोष्टीसाठी तयार होणार आहे, लगेच एखादी गोष्ट जी आहे ती मान्य करणार आहे. परंतु या प्रकारामध्ये असं होतं की जेव्हा बुध राहूची युती असते तेव्हा ह्या बुध राहूच्या युतीमध्ये जातकाला अशा प्रकारची काही भूमिका तयार होते की त्याला पहिल्यांदी एक स्वतःची विचारधारा सापडत नाही. तो स्वतःच्या विचारधारेच्या माध्यमातून पुढे जाऊ शकत नाही व्यवस्थित. तो कन्फ्यूज होतो. कारण बुध हा बुद्धीचा कारक, बुध हा निर्णयांचा कारक, बुध हा विचारांचा कारक असल्या कारणाने त्याला त्या मार्गाने पुढे जाता जाता राहू कन्फ्यूज करतो. पण जो मनुष्य त्याच राहूवर विजय मिळवतो आणि आपल्या बुधाला त्या राहूच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जातो, आपल्या बुधाला म्हणजे आपल्या विचारसरणीला त्या राहूच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जातो, तर तो मनुष्य त्या बुधापेक्षा सुद्धा दसपट कपॅसिटीच्या राहूचं ऐकतो. त्यावेळेला त्या बुधाला त्याच्या समवेत काम करावं लागतं आणि त्याचं म्हणणं ऐकावं लागतं. हे कधी होतं, ज्या वेळेला बुध राहूची युती असेल आणि मनुष्य राहूच्या अखत्यारीत काम करत असेल त्यावेळेला, तो राहूच्या नियमांचं पालन करून काम करत असेल त्यावेळेला. हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता होतं असं अनेकदा की आपण एखाद्याला म्हणतो, कालच एक पत्रिका पाहिली तर त्या पत्रिकेमध्ये भाग्यामध्ये बुध राहूची युती होती. मग आता भाग्यात जर बुध राहूची युती आहे तर त्या माणसाने पैसे कमवले नसतील का? 100% त्यांनी पैसे कमवलेले आहेत. पण असा मनुष्य भाग्यात जर बुध राहूची युती आहे तर तो तिथे कशा प्रकारे पैसे कमवू शकतो, ज्या मार्गांचा अवलंब इतर साधा सरळ सोपा माणूस करू शकत नाही, अशा प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून हा माणूस आपली भाग्य निर्मिती करू शकतो. ज्या मार्गाचा विचार, साध्या सरळ मार्गाचा विचार इतर लोक करू शकत नाहीत, तिथे हा मनुष्य आपल्या भाग्याचा विचार करू शकतो. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तिथे राहू जो आहे, हा राहू तिथे देत नाही असं नाही, पण तुम्हाला त्याचे नियम कळले पाहिजेत. माणूस पहिला काय करतो, तर तिथे राहूला दोष द्यायला सुरुवात करतो की माझ्या पत्रिकेमध्ये राहू हा लग्नी असल्यामुळे मी कन्फ्यूज होतो. पण तू राहू लग्नी असल्यामुळे जर कन्फ्यूज होत आहेस तर त्या राहूला आपल्या फेवर मध्ये कसं करून घ्यायचं. कारण त्या राहूने सुद्धा तुला एक विशेष प्रकारची बुद्धिमत्ता दिलेली आहे. मला सांगा, ज्या जातकाच्या लग्नी सूर्य आहे, तो सूर्याच्या माध्यमातून विचार करतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो का की तुला सूर्याची पीडा आहे म्हणून? नाही. एखाद्या जातकाच्या लग्नी शुक्र असेल तर आपण तो त्या शुक्राच्या माध्यमातून विचार करतो, मग आपण त्याला म्हणतो का की तुला शुक्राची पीडा आहे म्हणून? नाही. जे की तो जातक त्या शुक्रामुळे कधी कधी थोडासा लेझी होणं, कधी कधी स्वतःचा कम्फर्ट झोन पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, ज्या त्याच्या त्या प्रगतीला मारक असतात. तरी पण आपण असं म्हणत नाही की तुला शुक्राची पीडा आहे. म्हणतो का? नाही म्हणत. मग तिथेच आपण चुकतो ज्योतिषी म्हणून. तिथेच आपण चुकतो ज्योतिषी म्हणून. आपण म्हणतो वा वा, तुझ्या लग्नी शुक्र आहे, हे एकदम छान आरामात तुझं छान जीवन जाणार आहे. अरे पण त्या छान आरामात जाणाऱ्या जीवनामध्ये त्याची प्रगती कधी होणार आहे, नाही का? हे आपण लक्षात घेत नाही. पण जेव्हा लग्नी शनी असतो तेव्हा आपण म्हणतो तुला शनीची पीडा आहे, आणि जेव्हा राहू असतो तेव्हा आपण म्हणतो तुला राहूची पीडा आहे. पण ती मुळात पीडा नसते. जेव्हा राहू लग्नी आहे त्यावेळेला ज्योतिषाला राहूचे गुणधर्म माहिती हवेत. या माणसाने आपला मार्ग कोणता निवडला पाहिजे, कसा निवडला पाहिजे. त्याला सांगणं गरजेचं आहे की राहू हा कन्फ्यूज करणारा ग्रह आहे. तर तुझी बुद्धिमत्ता ही अशाच वाटेने जाईल
तुझी विचारसरणी ही अशाच वाटेने जाईल की तिथे तुझी मनस्थिती द्विधा होणार. तुझ्या समोर तिथे एक ऑप्शन असताना तू त्या एका ऑप्शन विषयी निगेटिव्ह विचार करत राहशील, आणि जर तुझ्या समोर दोन ऑप्शन्स असतील तर त्यावेळेला तू कन्फ्यूज होशील की मी हे चॉईस करू का ते चॉईस करू. अशा पद्धतीने तू जर तिथे तुझं जीवन जगत राहिलास तर तू कधीच पुढे जाणार नाही. पण राहूचं म्हणणं काय असतं की जर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, जर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचे, तर राहू हा रिस्क घेणारा ग्रह आहे. कारण राहू हा तिथे अंधकार म्हणता येणार नाही, परंतु राहूकडे एक फॉग आहे. राहूकडे धुसर वातावरण आहे, धुरकट वातावरण आहे. मग त्या धुरकट वातावरणामध्ये, धुक्यामध्ये जेव्हा वाट हरवली जाते त्यावेळेला किती सावकाश आणि सावधगिरीने पाऊल उचलायला लागतं आपल्याला. त्याच पद्धतीने जातकाला तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे की तुला सुद्धा तुला मिळणाऱ्या संधीच्या बाबतीमध्ये असंच सावधगिरीने पाऊल उचलणं आवश्यक आहे. सावधगिरीने पाऊल उचलणं का आवश्यक आहे? कारण राहू तुला कन्फ्यूज करणारच. आणि जर राहूकडून तुला कन्फ्युजन नको असेल तर तुला काय केलं पाहिजे? तर तुला राहूकडे असलेल्या ज्या मायाजालापैकी, मायाजाल म्हणतोय मी, जाल जे आहे, माया पण राहूकडे आहे आणि जाल पण राहूकडेच आहे. मग ह्या मायाजालामध्ये जर तू व्यवस्थित लक्ष केंद्रित केलंस तर त्या मायाजालामध्ये तुला लक्षात येईल की इथे आपल्याला प्रगती प्रत नेणारी एखादी गोष्ट दडलेली आहे. फक्त तो जो एक ते कोडं जे आहे, हे कोडं सोडवण्याकरता मला माझ्या बुद्धीची कसोटी लावली पाहिजे. ती लावण्याची जर तुमची तयारी असेल तर राहू तुम्हाला 100% पुढे घेऊन जाईल. म्हणून आपण म्हणतो ना की ज्योतिष शिकणं, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादा मनुष्य ज्योतिषी होईल का, काही बऱ्याचदा लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही ज्योतिषी होईल का, माझ्या पत्रिकेत ज्योतिष शिकण्याचे योग आहेत का, अमुक तमुक सगळं विचारतात. मग त्यांना मी हेच सांगतो की बाबा तुमच्या पत्रिकेमध्ये हे ज्योतिष शिकण्याचे योग का आहेत आणि कशा प्रकारे आहेत. आणि हे मी तुम्हालाही सांगितलेलं आहे की मनुष्य ज्योतिषी का होतो, कशामुळे होतो. तर हे ज्योतिष शिकवणारा आणि ज्योतिष शिकण्यासाठी प्रवृत्त करणारा हे जे काही मायाजालासारखं एक ज्ञान आहे, गूढ तत्वाचं ज्ञान आहे. गूढ तत्व म्हटल्याच्या नंतर साधं सोपं सरळ झालं का? नाही, गूढ म्हणजे गूढच. मग अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवण्याकरता, अवगत करण्याकरता जर राहू सारखा ग्रह मदत करत असेल तर तो पीडाकारक आहे का? तर तो पीडाकारक नाहीये, परंतु त्याची तुम्हाला एखादी गोष्ट प्रदान करण्याची पद्धत भिन्न आहे. ती आपल्याला समजत नसल्यामुळे आपण त्याला पीडा समान म्हणतो. वयाच्या एका मर्यादेपर्यंत माणसाला स्वतःची अक्कल नसते, हे निश्चित. पण जर वयाच्या एखाद्या मर्यादेनंतर माणूस स्वतःची अक्कल वापरणार नसेल तर तो मूर्खच आहे. म्हणून वयाच्या एका मर्यादेनंतर आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. जसं लहान असताना आपल्याला आई बाबा शाळेत सोडायला येतात, पण कॉलेजला गेल्याच्या नंतर आई बाप शाळेत सोडायला आले, कॉलेजमध्ये सोडायला आले मुलाला, तर चालेल का त्या मुलाला? तर नाही चालणार ना. तसंच असतं. म्हणून हे जे मायाजाल आहे किंवा हे जे काही आहे ना, हे तोडण्याचं आणि ते पार करण्याचं जे काम आहे ते ह्या राहूकडे आहे. मग राहू तुम्हाला अशी गुप्त बुद्धी पण देतो की जी गोष्ट इतरांच्या सहज डोळ्याला दिसणार नाही, इतरांच्या बुद्धीला स्पर्श करणार नाही, इतरांच्या विचारांमध्ये येणार नाही, अशी गोष्ट राहू तुम्हाला देतो. मग त्या गोष्टीचा अवलंब जर आपण केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कळू शकतात. म्हणून राहू हा गूढ विद्येचा कारक आहे. राहू हा गुप्त असणाऱ्या गोष्टींचा उलगडा लावण्यासाठी उपयोगात येणारा ग्रह आहे. ज्या करिअरमध्ये जे आपले NSA आहेत, अजित डोवाल, तर त्यांनी तिथे ज्या प्रकारे आपल्या देशाला वाचवण्याचं काम केलं आणि ज्या प्रकारे रिस्क घेतली आणि कोणत्या 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 दिव्यातून ती व्यक्ती पार झाली असेल, आणि त्याच्यातून पार होण्याकरता हे साध्या बुद्धीचं काम नव्हतं. तर तिथे राहू सारख्या ग्रहाची आणि मंगळासारख्या
ग्रहाच्या हिमतीचीच गरज होती. संयम, गुप्तता आणि हिम्मत, या 3 गोष्टी ज्या व्यक्तीकडे एकत्रितपणे आल्या, त्या व्यक्तीने आज तिथे ह्या सगळ्या गोष्टी पार करून आज अशा अत्युच्च पदावरती ती व्यक्ती विराजमान झालेली आहे की तिथून त्यांना सगळ्या गोष्टीचा, ज्याला आपण म्हणतो दाल का भाव, असं सगळं माहिती आहे. म्हणून ती गोष्ट सहज ती व्यक्ती हँडल करू शकते. जर तुम्ही त्यांची जीवनी वाचली, जीवनी ऐकली, तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की त्यांच्या पहिल्या पोस्टिंग पासूनच त्यांच्याकडे निगोसिएशन, इल्युजन तयार करणं एखाद्या गोष्टीचं, आणि त्याच्यानंतर म्हणजे भ्रामक स्थिती तयार करणं, आणि भ्रामक स्थिती तयार करून त्यानंतर तिथून मार्ग मिळवणं, असं सगळं त्यांनी केलेलं आहे. असं का केलेलं आहे, कशामुळे हे शक्य होतं? मग अशी स्थिती कोण तयार करू शकतो? तर अशी स्थिती राहू तयार करू शकतो. मग तिथे त्या राहूने त्यांना मिळवून दिलं. पण आपण काय म्हणतो? राहू पीडा देतो. राहू पीडा देत नाही. राहू सुद्धा देतो, भरपूर मिळवून देतो. जो रवीला ग्रहण लावू शकतो, जो चंद्राला ग्रहण लावू शकतो, तो एखाद्या सामान्य माणसाला काही मिळवून देऊ शकत नाही असं होईल का? नक्की मिळवून देतो. गूढ विद्येचा कारक, गूढ शास्त्रांचा कारक, अनेक गूढ तत्वांच्या गोष्टी उलगडून त्याचं ज्ञान घेण्याचा कारक हा राहू आहे. राहू कमी क्षमतेचा ग्रह नाही. राहू धन देत नाही असंही होत नाही, परंतु त्याचे धन देण्याचे आणि त्याची धन देण्याची पद्धती, धन देण्याचे मार्ग आणि पद्धती भिन्न आहेत. हे आपल्याला एक ज्योतिषी म्हणून कळलं पाहिजे. कुणालाही कधीही याच्या पुढे असं सांगू नका की तुमच्या लग्नी राहू आहे किंवा लग्नेश राहू युक्त आहे, तुम्हाला राहूची पीडा आहे. नाही, त्याला कधीही अंडर एस्टिमेट करू नका. समजा एखादा मनुष्य तुमच्याकडे पत्रिका पाहायला आला आणि तिथे बे एके बे, बे दुने चार असं करत असलेल्या ज्योतिषाप्रमाणे जर आपण बोलायला सुरुवात केली की बघा तुम्हाला राहूची पीडा आहे, मग तुम्हाला राहू असं करतोय, राहू तसं करतोय, हे बोलण्याच्या आधी त्याचा राहू नेमकं त्याला काय देतोय हे सुद्धा पहा. आणि जर तो त्या मार्गातून अनभिज्ञ असेल, त्या मार्गापासून जर तो मनुष्य अनभिज्ञ असेल, तर त्याला तो मार्ग दाखवून द्या की राहू तुला हे देणार आहे. आणि याच्या आधी सुद्धा राहूने तुला असं दिलं असेल. कारण मनुष्य तुमच्याकडे जेव्हा 20व्या-25व्या वर्षी येतो, त्यावेळेला त्याने त्याच्या आयुष्याची 20-25 वर्ष जगलेली असतात. त्याच्यामध्ये एकही दिवस राहूने त्याचा काही ताबा घेतलेला नसतो का? कायमस्वरूपी त्याचा ताबा घेतलेला आहे. आणि त्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये राहूनी घेतलेली जी भूमिका आहे ती तुम्हाला त्याला उलगडून सांगावी लागते. कशी उलगडून सांगावी लागते? तर त्याला तुम्हाला हे सांगावं लागतं. अशा अनेक परिस्थिती तुझ्या समोर आल्या असतील की जिथे तू स्वतः भयभीत होणं, तू स्वतः कन्फ्यूज होणं, आणि त्यानंतर तुला कोणता निर्णय घ्यावा हे न कळणं. परंतु जो निर्णय काही वेळेला तू घेतला असशील, तो अशा प्रकारचा निर्णय घेतला असशील की त्या निर्णयामुळे तुला असं वाटलं असेल की आपल्या समवेत असणारे, सोबत असणारे इतर लोक दुखावले जातील, किंवा हा निर्णय मला जरा आउट ऑफ द वे जाऊन घेतलेला निर्णय वाटतोय आणि हा निर्णय इतरांना स्वीकार्य नसेल, पण असा निर्णय घेतल्याच्या नंतरच तू त्या परिस्थितीवर मात केली असशील, असं जर तुम्ही त्याला सांगाल, तर त्याला त्याच्या जीवनाचा पट उलगडतो की कधीतरी त्याने असा त्याच्या जीवनामध्ये 20-25 वर्षामध्ये असा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आलेला प्रसंग टळलेला असतो, त्याच्यावर आलेलं संकट टळलेलं असतं, किंवा त्याने एखाद्या मार्गातून पसार होण्यासाठी केलेली जी गोष्ट असते ती त्याच्यामधून सक्सेस झालेली असते. हे जेव्हा तुम्ही त्याला सांगता आणि त्याला ती गोष्ट उलगडते, त्यावेळेला तिथे त्याला राहूचं महत्व कळतं की खरोखर आपली पत्रिका ही खराब नाही, आपली पत्रिका चांगली आहे, पण आपण त्या मार्गावर न चालता भलत्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आहोत. आलं लक्षात? म्हणजे पेंटिंगची आवड असलेल्या माणसाला
तुम्ही जर तिथे इंजिनिअरिंगच्या वर्गात नेऊन बसवाल, चांगली टक्केवारी मिळाली म्हणून, तर त्याचं मन तिथं लागणार नाही. त्याला हातात ब्रशच पाहिजे. त्याला तिथे पट्ट्या आणि पेन्सिल आणि ते डायग्राम त्याला नको आहेत. त्याला त्याच्या हातात ब्रश पाहिजे. त्याला तिथे चित्र काढायचे आहेत ना. हा फरक आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं असतं. आलं लक्षात? मग तिथे राहू तुम्हाला काही देत नाही असं नाहीये. राहू जे देईल ते इतर ग्रह देऊ शकत नाही. हं? हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला असंही वाटतं की राहू आर्थिक प्रगती जी आहे ती आर्थिक प्रगती राहूमुळे होत नाही. तर राहू जी आर्थिक प्रगती स्वतःची करतो तशी प्रगती कुणी करत नाही. परंतु राहू जेव्हा आर्थिक प्रगती जातकाला देत असतो किंवा त्याला अर्थकारणामध्ये आणतो आणि त्याला अर्थार्जन करण्याची जी काही भूमिका आहे ती त्याला मिळवून देतो, तेव्हा मात्र माणसाला तिथे कन्फ्युजन काय असतं की त्याला तो पैसे मिळवून देत नाही असं नाही. पैसे त्याला मिळवून देतो, पण या पैशाचा विनियोग कुठे करावा, हे पैसे कसे वापरावे, याच्याबद्दल तो त्याला अनभिज्ञ ठरतो. मग तिथे काम कोणाचं आहे? तर तिथे काम ज्योतिषाचं आहे. तर तुला मिळालेले पैसे हे तू कशा प्रकारे विनियोग करावे, इन्व्हेस्ट करावे, याच्यासाठी त्याने जर योग्य मार्गदर्शकाचा सहारा घेतला, आधार घेतला, तर तो त्याच्यामध्ये नक्की पुढे जाऊ शकतो. एका जातकाच्या पत्रिकेमध्ये भाग्यामध्ये कर्क राशीमध्ये मंगळ, राहू आणि चंद्र, बघा, मंगळ, राहू आणि चंद्र अशी युती होत आहे. म्हणजे तो जातक जो आहे त्याच्या पत्रिकेमध्ये अशा प्रकारची युती आहे. तर अशी युती असल्याच्या नंतर आपण काय म्हणतो की मंगळ राहूची जर युती असेल तर अशा जातकाने प्रॉपर्टी घेऊ नये किंवा स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी घेऊ नये. पण त्यावेळेला त्याला सांगणारं कुणी नव्हतं की तुझ्या नावावरती घेऊ नको किंवा काय. पण वृश्चिक लग्न असल्यामुळे, चंद्रमंगळाची युती असल्यामुळे त्याला साहजिक काही इच्छा होणार की मला प्रॉपर्टी पाहिजे. मी पैसे कमवलेत कमी वयामध्ये, उत्तम पैसे कमवलेले आहेत, कुठल्या का मार्गाने कमवणार पण ते कमवलेले आहेत, तर मला ते पैसे मिळाले तर मला काहीतरी त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यांनी जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. कारण मंगळासाठी, प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळे ऑप्शन्स असतात. गुरुसाठी मनी टू मनी, गोल्ड अशी इन्व्हेस्टमेंट असते. मंगळासाठी जागा. मंगळाच्या माणसाने जर जागेत इन्व्हेस्ट केलं तर त्याला त्याचा बेनिफिट 100% मिळतो. 100% मिळतो. कारण ज्या गोष्टी मंगळाकडे येतात त्याच्याकडे जर तो गेला तर तो त्याला देणारच आहे. मग तिथे त्याने तोच प्रयत्न केला. त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे जागा घेतली आणि ती जागा त्याच्यामध्ये काही एकरमध्ये जागा घेतली. एवढे पैसे त्यावेळेला त्याच्याकडे होते. त्यानंतर तो ती जागा विसरून गेला. राहू हे सुद्धा काम करायला लावतो. वयाच्या 22-23व्या वर्षी घेतलेली जागा तो विसरून गेला आणि त्यानंतर तीच जागा आज वयाच्या 45व्या वर्षी, 24व्या वर्षी जागा घेतली आणि वयाच्या 45व्या वर्षी त्याच जागेने, जी जागा पूर्णपणे फक्त पडून होती, काही त्याच्यामध्ये नव्हतं, आणि त्यानंतर त्या भागामध्ये इंडस्ट्रीयल झोनची घोषणा झाली. त्या जागेमध्ये इंडस्ट्रीयल झोनची घोषणा झाली. पहिला काही नव्हतं त्या जागेमध्ये. आणि ज्या किमतीला जागा घेतली होती ती किंमत अत्यंत क्षुल्लक होती आणि आज त्याला त्याच जागेचे करोडोंमध्ये पैसे मिळाले. करोडोंमध्ये पैसे मिळाले. काही लाखात घेतलेली जागा, काही लाखात घेतलेली जागा ही त्याला आज करोडो रुपये देऊन गेली आणि त्यांनी मध्य मुंबईमध्ये घर घेतलं. मध्य मुंबईमध्ये त्या माणसाने घर घेतलं. अगदी अं, दादर, म्हणजे हिंद माता, ज्याला दादर हिंद माता म्हणतो ना, दादर हिंद मातामध्ये घर घेतलं. सांगा मला की त्या राहूला कसं वापरायला पाहिजे, त्या राहूचं आपण काय ऐकलं पाहिजे. त्या राहूने इतकी वर्ष त्याला त्या जागेबद्दल अनभिज्ञ ठेवलं.
आणि त्याला नेहमी ती आता काही वर्षांपासून, मागच्या 4-5 वर्षांपासून त्याला नेहमी चिंता होती की काय करायचं त्या जागेचं. मग हे करू का, त्याच्यावरती तो प्रोजेक्ट करू का, हा प्रोजेक्ट करू का, अमुक करू का, तमुक करू का, हे करू का, असं सगळं त्याचं चाललं होतं. स्वतःचा व्यवसाय वगैरे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे, पण तो कन्फ्युज होता की करायचं तर काय करायचं. अशा वेळेला त्याला तिथे सांगितलं की तू काही चिंता करू नकोस, ही जागा तुला बरंच काही मिळवून देईल. कारण मंगळाला जर जागेमधून बेनिफिट नाही मिळणार असेल, मग कुणाला मिळेल. त्या माणसाने केवळ आणि केवळ 1.25 महिना विधिवत राहूची आणि एका देवतेची उपासना केली. किती? 1.25 महिना. त्याला त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं किंवा तुला असं असं केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. हे सगळं त्याला सांगितल्यानंतर त्याने त्या पद्धतीने ती उपासना केली आणि त्याला त्या जागेसाठी जे ग्राहक आलं, हसत हसत त्यांनी ती जागा घेतली. करोडो रुपये त्याला मिळाले. म्हणजे 1 करोड नाही, तर त्याच्यापेक्षा पण जास्तीचे मिळाले. म्हणून म्हटलं करोड रुपये मिळाले. मग जर माणसाला असं मिळणार असेल तर राहूने दिलं नाही का हे? राहुनी काही काळासाठी ती जागा, जमीन 24व्या वर्षी घेतल्याच्या नंतर आज त्याला 45व्या वर्षी, म्हणजे साधारणतः त्याला 42-43-41 वर्षापासून त्याला नुसतं डोकं त्याचं भिन्न झालं होतं की करायचं तर काय करायचं, मिळणार कसे आपल्याला. म्हणजे एवढा काळ वाट पाहायला लावली. एवढा काळ वाट पाहिल्याच्या नंतर राहूने त्याला मिळवून दिलं. राहू मिळवून देत नाही असं नाही, फक्त त्याचे मिळवून देण्याचे मार्ग वेगळे आहेत. मग त्याला प्रसन्न करणं आणि त्याच्याकडून त्याच्या गुणधर्मांनुसार काही गोष्टी मिळवून देणं हे गरजेचं आहे. ओके, तुम्हाला लक्षात येत आहे मी काय म्हणतोय? जी सर, जी सर. आता मी जे काही सांगितलं त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का, काही विचारायचं असेल तर मला सांगा, विचारा. हं? काही विचारायचं आहे कोणाला? कुलकर्णी साहेब, नांगरे साहेब, काय खेळकर साहेब, बोला. तरी मंगळ राहूची युती आपण जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तृतीयामध्ये असेल तर ह्या व्यक्तीनी म्हणजे बेरड तर आहे, अत्यंत धाडसी, अत्यंत फास्ट निर्णय घेणारे आणि आपले घेतलेले निर्णय स्वतःच्या बलबुत्यावरती पूर्ण करणारे अशी ही व्यक्ती. पण ही युतीचं काही निगेटिव्हिटी देखील आहे का सर? म्हणजे निगेटिव्हिटी तर साहेब प्रत्येक गोष्टीची आहेच. हा म्हणजे हा. राहू हा मंगळाची धाडस जसा वाढवतोय तसं आतताईपणा देखील येतो का, किंवा कुठं म्हणजे इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग होतं का? असं आहे साहेब की मंगळाकडे मुळातच आतताईपणा आहे. मंगळ हा आतताई आहेच, हा. त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण जेव्हा तो राहूच्या सोबत येतो तर त्यावेळेला त्याच्या आतताईपणाला, त्याच्या स्पीडला योग्य मार्ग मिळत नाही. हा, बरोबर आहे. मार्ग मिळाला पाहिजे ना, तुमच्याकडे स्पीड आहे हो, बरोबर पण आहे. त्या स्पीडला जर योग्य मार्ग नाही मिळाला, त्या ऊर्जेला जर योग्य मार्ग नाही मिळाला, तर ती ऊर्जा जाणार कुठे? हो. ते काम राहू करतो. मग हो. इथे काय करायला पाहिजे? मी आता जी तुम्हाला पत्रिका सांगितली त्याच्यामध्ये पण काय होतं की मंगळ राहूची युती होती, हो. बरोबर आहे. तर ती मंगळ राहूची युती, या युतीने जातकाला मिळवूनही दिलं. काही वर्ष त्याला कन्फ्युजन मध्येच ठेवलं ना. त्याला काही वर्ष त्या जागेची आठवणच नव्हती. हो. सगळं इतकं व्यवस्थित चाललं होतं, त्याला काही आठवण नव्हती. पैसे कमवत होता, व्यवस्थित चाललंय सगळं. पण कालांतराने माणसाला आठवतं ना की अरे तिथे माझी जागा आहे, मग त्या जागेचं काय? मग ती हो. जागा, आपली पैसे आपण इन्व्हेस्ट केले होते. मग माणसाची अपेक्षा काय असते की आता एवढ्या वर्षांनी मला त्याचे एवढे एवढे मिळाले पाहिजे बाबा, तिथे काय रेट चाललाय त्याच्या पद्धतीने. पण त्याचं नशीब बघा, त्या राहूने, बघा त्याचं नशीब काय आहे की त्याला त्या राहूने इतकी वर्ष जेव्हा अनभिज्ञ ठेवलं, त्यावेळेला इतक्या वर्षांमध्ये तिथे इंडस्ट्रियल झोनची घोषणा झाली नव्हती. पण मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल झोनची घोषणा झाली. हे त्याच्या फायद्याचं ठरलं की नाही? हो. 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 हे खरं बरोबर की झालं नाही? सर. हो. हो. मग हो. हे जे त्याच्या फायद्याचं ठरलं, हो. त्याच्यामुळे त्याला जो दाम मिळणार होता, इंडस्ट्रियल झोन पडला नसता तर त्याला जो दाम मिळणार होता त्याच्यापेक्षा
कितीतरी त्याला दाम मिळाला. कितीतरी म्हणजे पटींमध्ये हो गणतीच करत नाही मी त्याला. हो, त्याच्या मल्टिपल मिळालं त्याला. मल्टिपल त्याला दाम मिळाला. मग त्या माध्यमातून त्याने दुसरी पण काय केली, प्रॉपर्टीज घेतली. हो तो म्हणाला हो. काही पैसे मी आता इकडे इन्व्हेस्ट करीन, तिकडे इन्व्हेस्ट करीन, असं करीन तसं करीन, पण मी एक घर मुंबईमध्ये घे. घेऊन ठेवतो. आता हम्म. मध्य मुंबईमध्ये हो दादर ना. ईस्टला हिंद माताला घर घेणं सोपं नाही सत्य मोठ. सोपं नाहीये. हो पण हो त्याला हो. ते वन शॉट शक्य झालं. हो ना ते हो का ना. शक्य झालं? ते त्याच्या त्या ग्रहांमुळे शक्य झालं. हो. आणि सर अजून एक काय होतं की आपण म्हणलेलं अगदी बरोबर आहे की राहूचा फायदा घ्यायचा असेल तर माणूस श्रूड असला पाहिजे, माणूस मुत्सद्दी असला पाहिजे, त्याला एखादी ऍक्शन करण्यापूर्वी 10 वेळेला विचार करायला पाहिजे आणि नंतर खऱ्या अर्थाने ऍक्शन घ्यायला पाहिजे, नुसतं विचार नाही. पण जर एखाद्या पत्रिकेमध्ये सर जर का चंद्र बिघडलेला असेल, बुध बिघडलेला असेल, तर अशा माणसांना किती सांगून ते करत नाहीत सर. ते हे सगळं त्यांना जमत नाही म्हणा, काही म्हणा, पण त्यामुळं मग हे राहूवरती येतं सगळं की राहूचे परिणाम आमच्यावरती वाईट झाले किंवा शनीचे परिणाम झाले आमच्यावर वाईट. कारण त्यांना त्यांच्यामध्ये ती बेसिक क्षमता म्हणजे जी मुत्सद्देगिरी यायला पाहिजे की बाबा सर्वांगीण विचार करून आपण अष्टावधान्य असावं, आपण शांतपणाने विचार करावा, कुठल्याही प्रलोभनाच्या मागं न लागता आपल्याला काय हवंय नक्की, आणि चार लोक म्हणतायत म्हणून त्याच्या मागं न जाता खरोखरच त्याची काय व्हॅल्यू आहे, व्हॅल्युएशन आहे ते बघणं, हे सगळं करणं लोकांना सांगूनही ते करत नाहीत. मग अशा वेळेला उपाय म्हणून काय करायचं म्हणजे? उपाय तर साहेब मी उपाय तर तुम्हाला वैयक्तिकरित्या त्याच्याबद्दल सांगेन, काही चिंता नसावी. ठीक आहे ठीक अ, आहे ठीक आहे पण ठीक ना, आता इथे आपण उपायांचं डिस्कशन केलं तर आहे. मग नाही 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 करतोय, पण आहेत उपाय म्हणजे तुम्ही म्हणताय तर. 100% उपाय ओके. बघा. ज्योतिष म्हणजे तुमचं MRI ची मशीन आहे हो हो हो. किंवा सिटी स्कॅनची मशीन आहे. हो त्याच्यामध्ये तुम्हाला हे नाहीये, उपाय नाहीयेत. ज्योतिषमध्ये उपाय नाहीत. उपाय तंत्र, मंत्र आणि यंत्रामध्ये आहेत. हो हो ते कुणाला कोणत्या कपॅसिटीनुसार कसे कसे दिले पाहिजेत याचं हो पण ज्ञान ज्योतिषाला हवं. हो सर हो. आणि ह्याचे हे डिपार्टमेंट सुद्धा राहूकडे आहे. अच्छा. हे डिपार्टमेंट सुद्धा राहूकडे आहे. हो काही वेळेला एखाद्याला काहीच माहितीच नसतं, नवा नवा जो ज्योतिषी होतो त्याला माहितीच नसतं, तो काय करतो, तो वाटेल ते कोणालाही देतो आणि हम्म. त्याच्यामुळे मग जातकाचं होऊन जातं नुकसान. हो तो हो. म्हणतात ना त्याला, आगीतून फुपाट्यामध्ये जाणे, हा तसं होतं तसा ते. आगीतून फुपाट्यात जात होतं. म्हणजे तिथे जातकाचा जो विश्वास आहे या शास्त्रावरचा, तो विश्वास उडून जातो. हो त्याला हो वाटतं की अरे आपण गेलो कशासाठी ज्योतिषाकडे आणि त्याने आपल्याला सांगितलं काय आणि त्याच्यामध्ये आपल्याबरोबर झालं काय. मग हो. तिथे पूर्णपणे त्याची निराशा होऊन दिशाभूल जाते. होते त्याची. दिशाभूल होते, निराशा होते, कारण ज्योतिषालाच माहिती नसतं की ह्याला काय दिलं पाहिजे. पहिला तुम्हाला उपाययोजनांच्या बाबतीमध्ये भाग असा आहे की थोडक्यात तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतो की पहिला तुम्हाला जातकाची क्षमता ओळखता आली पाहिजे. खरंय. बरोबर आहे. आणि तत्पूर्वी पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला स्वतःला ह्या उपायांच्या बाबतीमध्ये योग्य असं ज्ञान असणं आवश्यक आहे. कुठून तरी कुठल्या तरी क्षुल्लकशा पुस्तकातून जर तुम्ही एखादी तोडग्यांची पुस्तकं असतात, अमुक तंत्राची मंत्राची 50 पुस्तकं असतात, त्याच्यातून जर तुम्ही एखाद्याला काही देत असाल तर तुम्ही जेव्हा त्याला ते देताय त्यावेळेला त्याची करण्याची ती कपॅसिटी आहे का, आणि ते केल्याच्या नंतर त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची जे काही त्याच्यावर जे काही परिणाम होणार आहेत याची तुम्हाला काही कल्पना आहे का, की आपला उपाय दिला म्हणून तू कर. नाही, हो असं हो आहे. हो. म्हणून तुम्हाला पहिली जातकाची कपॅसिटी जोखली पाहिजे. हे कसब सुद्धा ज्योतिषाकडे पाहिजे. नुसतं ज्योतिष शिकलं म्हणून होत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की सर्टिफिकेटच्या मागे धावू नका. तुम्ही त्या अजून कशाच्या मागे धावू नका. योग्य ज्ञान घ्या. जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडाल त्यावेळेला तिथे तुमच्या मुखातून येणारे शब्द हे माणसाला तुमचं ज्ञान दाखवून देतील. सूर्य कधीही झाकला जात नाही. ढग सूर्याला कधीही झाकू शकत नाहीत. हो कारण ते ढग असतात, तत्कालिक असतात.
येतात, धडधड धडधड पाऊस पाडतात, नंतर त्यांना जायचंच आहे, नंतर लख्ख प्रकाश पडणारच आहे. म्हणून ज्ञान हे सूर्यप्रकाशासारखं आहे. चांगलं सांगितलं सर, थँक्यू. म्हणून साहेब, की जेव्हा आपण राहूच्या बाबतीमध्ये पण विचार करतो, की आपण या उपाययोजनांच्या बाबतीमध्ये विचार करतो, तर त्यावेळेला कोणाकडूनही आपण जेव्हा उपाय घेतो ना, तर त्यावेळेला त्याला त्या उपायातलं काय माहिती आहे हो हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. समजा मी तुम्हाला सांगितलं समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्याला तुमच्या घरामध्ये गौरी जाळा, बरोबर हम्म, आहे, असं मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही जर मला विचारलं की गौरी का जाळावी, गौरीमध्ये असं काय आहे, तर माझ्याकडे उत्तर पाहिजे ना. नाही नाही, सगळे जाळतात म्हणून तुम्ही जाळा, माझ्याकडे उत्तर हवं. आणि शास्त्रात या गोष्टीला उत्तर दिलेलं आहे. हो मी जर उद्याला तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरामध्ये काळी मिरी जाळा, हो तर ती काळी मिरीच का जाळावी. तुम्ही जर मला विचारलं उद्याला की जेव्हा रुद्र केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये हवनामध्ये जी आहुती दिली जाते, काळ्या तिळाची आहुती दिली जाते, ती आहुती गोमुखाने का देत नाहीत, ती अशी फेकतात का, हो याच्याबद्दल माहिती आहे ना. कोणीतरी पाहिलं असेल ना रुद्र करतात ते. हो 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 सर, हो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल रुद्र कसं करतात. मग त्याच्यामध्ये जी आहुती दिली जाते ते काळे तिळ असे फेकतात का त्याच्यामध्ये, त्याचं कारण काय, ती गोमुखाने का देत नाहीत आहुती, याच्या मागे पण काहीतरी कारण मीमांसा असेल का नाही. आहे सर, खरं आहे. हा, मग हा जो प्रकार आहे ना, हा विचारला नाही नाही ते पहिल्यापासून तसंच करतात. अरे पहिल्यापासून काय करतात, तुला माहिती नाही ते सांग. हो हं? खरंय सर, खरंय. तंत्र हे आणि त्या व्यक्तीचा विश्वास आणि त्याच्याकडनं ते तडीस नेण्याची कॅपॅसिटी असली तरच त्याला सांगण्यात अर्थ आहे, नाही तर ते काही म्हणजे होऊन येणार नाही. साहेब, तंत्रामध्ये सूर्याला झाकण्याची शक्ती आहे. हो तंत्रामध्ये सूर्याला झाकण्याची शक्ती आहे आणि सूर्याला उगवण्याची पण शक्ती आहे. हो ना सर. हे तंत्र आहे, म्हणून तर त्याला तंत्र म्हणतात. अनेक थँक्यू सर. गोष्टी आहेत मागे, म्हणजे आता ते काहीतरी कार्टून्स वगैरे येतात आणि एनिमी वगैरे अमुक काही असा काही प्रकार आहे बाबा, तर ते हल्ली मुलं बघतात. तर त्याच्यामध्ये मला मुलाने सांगितलं की याच्यामध्ये असा एक एनिमी आहे कोणीतरी, की तो समोरच्याला म्हणजे त्याची थिंकिंग कपॅसिटी जी आहे ती स्टॉप करू शकतो, त्याचं थिंकिंग तो स्टॉप करू शकतो, त्याच्यानंतर त्याला त्याचं बोलणं तो स्टॉप करू शकतो. म्हटलं हे आपल्याकडे पण होतं आणि आपल्याकडूनच त्यांनी तो कन्सेप्ट उचललेला आहे. स्तंभन विद्या आहे त्याच्यासाठी. जी स्तंभन विद्या आहे त्या स्तंभन विद्येमध्ये शत्रूचं बुद्धी स्तंभन होतं, शत्रूचं वाचा स्तंभन होतं, शत्रूचं काया स्तंभन होतं. काय नाही होऊ शकत, पण आपल्याला माहिती पाहिजे. मग तो म्हणाला अरे आपल्याकडे पण असं असतं का, म्हटलं हो. आणि मग ह्या ह्या गोष्टी त्याला जेव्हा काही प्रकारात समजावून सांगितल्या, तेव्हा तो म्हणतो अरे म्हणजे हे काही नवं नाहीये आपल्याला, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांनी दाखवलेली एखादी गोष्ट खूप नवी वाटते. रे वा वा वा, त्याच्याकडे काय आहे, आपल्याकडे काय नाही. अमर असो, अकबर असो का अँथोनी असो, सगळ्यांचा बाप किशनलालच आहे. हो थँक्यू सर, थँक्यू. येस. ओके सर. बर. सर एक प्रश्न एक होता. एक एक मिनिट मॅडम, एक मिनिट मॅडम. त्या मेटकर मॅडमने हात वर केला, त्यांना पहिला आपण संधी देऊया. हा, येस, मेटकर मॅडम बोला. थँक्यू सर. सर मला असं असं मनात असं आलं की जर का राहू आणि मंगळ आहे तिथे आणि त्या व्यक्तीला जर का ते विसरलं गेलं सगळं, पण सर मग राहू तर स्वतःच खूप भूलभुलैया करतो ना सर बऱ्याचदा व्यक्तीचा. हा, ते अंधारात विसरला ठेवा. गेला म्हणजे त्याने त्याने त्याला इतके दिवस कसं झाला की तो त्याच्या भाग्याची दिशा त्याच्या भाग्यातच ही युती असल्यामुळे तो त्याच्या भाग्याच्या दिशेमध्ये वेगाने चालला होता. भाग्यात मंगळ, भाग्यात चंद्र, भाग्यात राहू, कर्क हम्म. राशीमध्ये तो त्याच्या वेगळ्या भाग्याच्या दिशेने चालला होता. पण आपण काहीतरी जागा जमीन घेऊन ठेवलेली आहे जी मंगळाच्या अखत्यारीत आहे, ती त्याला हम्म. माहिती, ते त्याला आठवतच नव्हतं ना. आठवत नव्हतं म्हणजे त्याला त्याचा विसर पडला होता, असं नाही की तो विसरून गेला किंवा काय, त्याला त्याचा विसर पडला होता काही काळापुरता.
की त्याचं करायचं काय, मध्ये कधीतरी लक्षात येत असेल, परत तो कामाच्या रगाड्यामध्ये विसरून जात असेल, विसरून गेला. पण नंतर ज्या वेळेला त्याला असं वाटायला लागलं की नाही, मला आता ही जागा, काहीतरी मला ह्याचं केलं पाहिजे, त्याला त्याचे फ्युचर प्लॅनिंग होते, त्याला त्याचं घर घ्यायचं होतं, अमुक तमुक काहीतरी करायचं होतं, त्याला बऱ्याच काही गोष्टी माणसाला करायच्या असतात ना. त्याला त्याच्यासाठी ज्या वेळेला विचार त्याच्याकडे यायला लागले, त्यावेळेला त्याला काही असा, त्याला म्हणजे काही असा विचित्र उपाय नाही, पण त्याच्यामध्ये काही जे उपाय दिले ते त्याने केल्याच्या नंतर त्याला सहज त्याच्यामध्ये समोरून ऑफर आली, समोरून ऑफर आली, काम सहजरीतीने पार पडलं. हे पार कधी पडलं? जेव्हा त्याने राहूचा हात धरला तेव्हा काम पार पडलं. असंच काम पार नाही पडलं. जेव्हा तो राहूचं बोट धरून चालवू लागला त्यावेळेला त्याला ते कळलं, रे इथून आपण पुढे गेलं पाहिजे. आता आता तो मुद्दाच मिटला ना तिथून. एवढी वर्ष अंधारात ठेवलेली गोष्ट, धुक्यात ठेवलेली गोष्ट, तो बरोबर. धडपडत चाचपडत चालत होता. त्याच्यानंतर त्याच्या समोर आली गोष्ट. सर क्लिअर म्हणजे झालं चित्र. मला असं वाटतं की हा अंधार यावेळेस त्याच्या कामाचा झाला, पण अदरवाईज सर राहू अंधारात ठेवतो म्हणजे बऱ्याचदा आपण असं, म्हणजे इतके दिवस असं मला वाटत होतं की कधी कधी तो नुकसानातच जास्त असतो माणूस अंधारात, म्हणजे त्याचे स्वतः हा, असं आहे पोटे मॅडम ना, की बऱ्याच. अशा वेळेला माणसाला ना, तुम्हाला फक्त एवढंच हे केलं पाहिजे की अशा वेळेला माणसाला, तुम्हाला त्याला सांगितलं पाहिजे की राहू काय देऊ शकतो. बरोबर सर, हे अतिशय म्हणजे परफेक्टली उलट सर एक्झाम्पल आज मला ऐकायला मिळालं सर तुमच्याकडनं. की तुम्हाला म्हणजे हे, मला असं वाटायचं की अंधारात आहे तर माणूस नुकसानातच जास्त जाईल, पण हे सर या केसमध्ये अंधारात आहे तर ते फायद्यात गेलं त्याच्या. आता एक आपल्याकडे जॉर्ज फर्नांडिस नावाचे एक नेते होते आणि ते नंतर नंतर संरक्षण मंत्री पण झाले. अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री पण होते. बरोबर आहे. तर त्यांचं मेष लग्न, लग्नी मंगळ आणि लग्नी राहू. राहू हा माणसाला परागंदा करतो, काही काळासाठी वर आणतो, काही काळासाठी त्याला परागंदा करतो. जेव्हा ते मृत्युमुखी पडले किंवा ते मृत्यू पावले त्यावेळेला त्यांच्या बद्दल काही फार मोठा गवगवा सुद्धा झाला नाही, आणि काही फार मोठी गोष्ट म्हणजे असं काही बा हे असं झालेलं आहे तसं झालं असं काही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं असं काहीच हे झालं नाही. खूप साधेपणाने सगळ्या गोष्टी पार पडल्या. आणि मधल्या काळामध्ये सुद्धा ते कुठेतरी अज्ञातवासातच होते. कुठेही प्रभाव नव्हता, काही नव्हता. होता का? नव्हता. पण सतत तुम्हाला लाईमलाईट मध्ये ठेवणारं कोण आहे? सूर्य आहे, बुध आहे, गुरु आहे, सतत तुम्हाला लाईमलाईट मध्ये ठेवणार. मग आज वयाच्या शनी आहे, लॉंग लॉंग लास्टिंग काम करायला तुम्हाला लावणार, लॉंग लास्टिंग तुमचा जो प्रभाव आहे तो तिथे ठेवणार. त्याच्यासाठी दोन उदाहरणं आहेत ना तुमच्याकडे. शरद पवार साहेब आहेत, मोदीजी आहेत. मोदीजींच्या लग्नी शनी आहे, पवार साहेबांच्या लग्नी सूर्य आहे, बुध आहे. मग हा जो प्रभाव आहे ना, हा प्रभाव आणि त्या प्रभावामध्ये भिन्नता आहे, असं आहे. म्हणून राहू जेव्हा परफेक्ट सर, देतो ना, खूप छान सर. राहू राहू जेव्हा देतो ना, त्यावेळेला तो जिथपर्यंत देतोय त्याच्या पुढचं त्याच्याकडून कसं घ्यायचं याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते. मार्गदर्शक म्हणजे कोण? तुम्ही जेव्हा फॉग मधून, धुक्यातून गाडी चालवताय त्यावेळेला तुमचा मार्गदर्शक कोण असतं? पुढे कोण चालतं का? नाही. तर तुमच्या लाईट्स ज्या आहेत ना, फॉग लाईट, त्याच तुमचं मार्गदर्शक आहेत ना. त्याच्याशिवाय तर तुम्ही नाही ना चालवू शकत. हळूहळू का परफेक्ट होईना सर. पण तुम्ही त्याच्या परफेक्ट. माध्यमातून चालवता, तोच तुमचा मार्गदर्शक आहे. हे आपल्याला लक्षात गेलं पाहिजे, घेतलं पाहिजे. राहू आपल्याला काय आणि कशा पद्धतीनं काय काय गोष्टी देऊ शकतो हे आपल्याला तिथं लक्षात घेतलं पाहिजे. येस. साखरे मॅडम बोला. तर मगाशी आपला थोडा तत्पूर्वी विषय एक मिनिट, निघाला एक होता. मिनिट मॅडम, एक मिनिट. तत्पूर्वी मी तुम्हाला मुद्दा सांगतो. मगाशी खेडकर साहेबांनी अतिशय सुंदर शब्द एक वापरला की मुत्सद्दीपणा. हा मुत्सद्दीपणा जो आहे, हा मुत्सद्दीपणा बुधाकडे आहे, मुत्सद्दीपणा शनीकडे आहे, आणि मुत्सद्दीपणा राहूकडे आहे.
बघा, ह्या 3 ग्रहांकडे हा मुत्सद्दीपणा आहे. हा मुत्सद्दीपणा राहूकडे असल्यामुळे राहू अशा प्रकारे तिथे जातकाला उंचीवर घेऊन जाऊ शकतो की तिथे मनुष्य विचार करू शकत नाही. जेवढा मुत्सद्दीपणा बुधाकडे आहे त्याच्या कैक पटीने अधिक मुत्सद्दीपणा शनीकडे आहे. जेवढा मुत्सद्दीपणा शनीकडे आहे, जेवढा मुत्सद्दीपणा शनीकडे आहे त्याच्या भिन्न पद्धतीचा मुत्सद्दीपणा, कैक पटीने म्हणत नाही मी, त्याच्या भिन्न पद्धतीचा मुत्सद्दीपणा हा राहूकडे आहे. मग अशी खेडकर साहेब तुम्ही जेव्हा म्हणालात की चंद्र राहूची युती, आपण म्हणतो की चंद्र राहूची युती ही माणसाला त्रासदायक आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे जेव्हा तुम्ही म्हणता तर त्यावेळेला ती चंद्र राहूची युती तुम्हाला मुत्सद्दीपणा देखील देते. आणि त्या मुत्सद्दीपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले विद्यमान मुख्यमंत्री. कुंभ राशी आहे त्यांची आणि कुंभ राशीमध्ये चंद्र राहूची युती आहे. खरे सर, खरं आहे ना? खरे खरे त्याला म्हणतात मुत्सद्दीपणा. खरे खरे. कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये याचं सम्यक ज्ञान असलेला मनुष्य. कधीही बोलण्यामध्ये एक शब्द इकडचा तिकडे, तिकडचा इकडे नाही. जो संदेश पोहोचवायचा आहे तोच संदेश पोहोचवायचा. काहीतरी आगाऊ बोलून स्वतःसाठी समस्या तयार करायची नाही. याला म्हणतात मुत्सद्दीपणा. आलं लक्षात? हा भाग आहे. धन्यवाद. तुम्ही मगाशी तो शब्द वापरलात, माझ्या लक्षात होता, पण बोलण्याच्या ओघामध्ये मी तो नंतर विसरलो, पुन्हा आठवलं. थँक्यू सर, थँक्यू. येस. साखरे मॅडम बोला. तर आता तुम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये समजलं मला, ते माझा प्रश्न त्याच्यावरच होता, आलं लक्षात. ओके. अन्य काही विचारायचं आहे का तुम्हाला मॅडम? हॅलो, माझा नाही आवाज सर. येतोय? नाही. ओके हो ओके सर. ओके ओके. बर, कुलकर्णी साहेब बोला. हा सर, दशमामध्ये मिथुन राशी येते आणि म्हणजे कन्या लग्न आहे. आणि दशमामध्ये राहू, मंगळ आणि शुक्र. शुक्र हा नवमेशाचा पण कारक आहे, म्हणजे वृषभ राशी नवमात येते, तो दशमात राहू आणि मंगळाबरोबर. तर ह्या व्यक्तीला जमिनीच्या ह्याच्यातनं मोठ्या प्रकारे फायदा हा होऊ शकतो ना, म्हणजे तशी पॉसिबिलिटी आहे ना? कारण तसं लग्न मी कुठे कुठे युती आहे म्हणाला ती? दशमामध्ये. दशमामध्ये लग्न कोणतं आहे? कन्या लग्न. कन्या लग्न. ओके. हा हा. आणि दशमामध्ये राहू, मंगळ, शुक्र. शुक्र हा नवमाचा पण कारक आहे, हा. बरोबर. तर ह्या व्यक्तीला जमिनीच्या व्यवहारातनं कधी ना कधीतरी चांगले पैसे हा मिळवू शकतो ना, म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे ना, असं मला म्हणायचंय. 100% मिळवू शकतो. मिळवू शकतो ना, माझा अंदाज होता, मी त्याला तसं सांगितलं, म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा विचारावं. 100% मिळवू शकतो. जसं बुध राहूची युती ही माणसाला अशा प्रकारचा सल्ला देऊ शकते. बुध हा. राहूची युती ही आउट ऑफ द वे जाऊन माणसाला अशा प्रकारचा सल्ला देऊ शकते की जिथे 10 सरळ डोक्यांनी विचार करून नाही मिळणार, ते त्याला बुध राहूच्या युतीच्या सल्ल्यामधून मिळू शकतं. थोडा हो, आटपटा सल्ला असतो, ऑड असतो, पण पण काम त्याच्यामधून करतो. मिळणार हे काम करतो. 100% काम करतो. 100% Yes. करतो. तसंच तुम्हाला मंगळ आणि राहूच्या सर युतीमध्ये नवमत गुरु पण आहे बरं का, हा, तो वृषभ प्लस राशीचा पॉइंट आहे. गुरु आहे एकटा, तो प्लस पॉइंट आहे. तर प्लस तिथे पॉइंट आहे. जर मग तिथे जर समजा मंगळ राहूची युती ही जर असेल एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये, तर हम्म. त्याला त्याच्याकडे असलेल्या जागेच्या बाबतीमध्ये समस्या उत्पन्न होतात. हा एक त्याच्यामध्ये मुद्दा झाला. झालं, तसं पण झालंय. त्यानंतर दुसरा मुद्दा असा झाला, जर वडिलोपार्जित जागा जमीन असेल तर ती जागा जमीन सुद्धा बऱ्याच वेळेला त्याच्या हातून निसटून जाण्याची सुद्धा त्याच्यामध्ये वेळ येते, तसं किंवा पण झालंय. याची फसवणूक काही वेळेला जागेच्या बाबतीमध्ये होते.
किंवा जागेच्या व्यवहारांच्या बाबतीमध्ये त्याची फसवणूक होऊ शकते. हाही एक मुद्दा झाला. हे सगळं झालंय सर, म्हणजे तुम्ही काय त्याचं बघितलंय की काय, असं मला शंका येते. नाही, हे सगळे हे सगळे त्याच्यामधले हे प्रिडिक्शन्स आहेत, हे नियम आहेत. हा सर 90 पण साली उभारला होता आणि यांनी वडिलांना पैसे पाठवले होते की हे काय जे मी कमवलेत पैसे घ्या आणि काहीतरी करा, ठेवा कुठेतरी काहीतरी. 90 सालची गोष्ट सांगतो, त्यावेळेला हिंजवडी वगैरे डेव्हलप झालेलं नव्हतं. ह्याला आज 35 वर्ष झाली. हिंजवडी हे आता आलं. 90 साली त्यांनी हिंजवडीला कुठेतरी प्लॉट घेतला होता 10-11 जणांनी. त्याच्यानंतर ती जागा पडून राहिली, कारण की तिचा काही भाव नव्हता आणि काही महत्व नव्हतं. पण महत्व आलं तसं ते गुंडांनी घेतली जागा. एका बिलकुल कंपनीने अर्ध्या जागेमध्ये सरकून भिंत बांधून टाकली. असं करून ती जागेचे त्यांना म्हणजे काच सोना रुपये सुद्धा आता आलेले नाहीत. हे झालं. दुसरीकडे असंच झालं, त्याच्या राहत्या जागेवरती दुसरीकडे फ्लॅट होता, तिथं पण काहीतरी लोकांनी ऑब्जेक्शन आणलं, तिथं पण मारामारी चालू आहे. ह्याचं घर एक स्वतंत्र वेगळं आहे. पण ह्या दोन गोष्टी घडल्या ज्या की तुम्ही सांगितल्या. पण तरी सुद्धा ह्याला जागेतनं हा फायदा कमवू शकतो, हा महत्वाचा पॉईंट नाही का सर? बिलकुल कमवू शकतो. आता तेच मी तुम्हाला सांगतो ना की कसं कमवू शकतो. राहूचं म्हणणं असं असतं की तुम्हाला गुंड त्रास देतोय. गुंड म्हणजे कोण त्रास देतोय? मंगळ त्रास देतोय, बरोबर आहे. हो. मंगळ जर समजा त्रास देतोय, तर मंगळाचा बाप जो आहे तो शनी आहे. आणि त्याच्याही पेक्षा शनी त्याला थोडासा उशिरा रिझल्ट देईल, उशिरा निर्णय देईल. दुसरं मंगळासमोर उभं कोण राहील, तर मंगळासमोर मंगळच उभा राहील. किंवा मंगळ आणखीन कुणाच्या आवाजाने दबेल, तर मंगळ सूर्याच्या आवाजाने दबेल, म्हणजे राजकारण आहे. पण जर राहूचा अवलंब केला, तर मंगळ उद्याला त्याची जागा त्याच्या हातावरती आणून ठेवेल. हे घेऊन जा बाबा, तुझी जागा तू घेऊन जा, मला नको. मग राहूचे मार्ग हे भिन्न असतात. राहू काय करतो? आपली असलेली वस्तू ती त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला वेगळ्याच कामात अडकवून टाकतो. त्याला वेगळ्याच कामात अडकवून टाकतो. त्याला त्या कामामध्ये तो ज्या उंचीवर असेल त्या उंचीवरून बराच खाली आणतो आणि त्याच्यानंतर परत आपल्या मागण्या सुरू करतो. मग तिथे तो हैराण होऊन जातो आणि मग त्याची भाषा कॉम्प्रोमाइजची होते. ह्याला म्हणतात मुत्सद्दीपणा. आणि हा राहूकडे आहे. रवीकडे इन्फ्लुअन्स आहे. अगदी बरोबर रवी सर, तुम्ही म्हणता ते अगदी रवीकडे असंच इन्फ्लुअन्स आहे. चालतं. शनीकडे कायदा आहे. रवीकडे प्रभाव आहे, शनीकडे कायदा आहे, मंगळाकडे धाक आहे, पण राहूकडे मुत्सद्दीपणा आहे. मी म्हटलं ना, शनीपेक्षा भिन्न भिन्न वाटा आहेत मुत्सद्दीपणाच्या राहूकडे. राहूला कमी समजू नका. जो सूर्याला गिळंकृत करू शकतो, त्याच्यासाठी क्षुल्लक माणूस म्हणजे काय? येस सर, एकदम मस्त. म्हणजे प्रत्येक, आणि मी तर म्हणतो ना, गुरु राहू कशाला सर, प्रत्येक ग्रहाची युतीचा प्लस पॉईंट आहे आणि मायनस पॉईंट आहे. बरोबर आहे की नाही? फक्त आपल्याकडची पद्धत अशी आहे ना, हा. तुम्हाला राहूची पीडा आहे, तुम्हाला शनीची पीडा आहे, तुम्हाला केतूची पीडा आहे. अहो, म्हणजे कधी कधी जो माणूस पत्रिका पाहायला आपल्याकडे येतो तोच आपल्याला सांगतो, साहेब मला राहूची पीडा आहे, मग ह्याची दशा चालू आहे, त्याची मिशा चालू आहे. अरे काय चाललंय त्याला? मग मला सांगायला होतं, बाबा तुला एवढी पत्रिका वाचन करता येते चांगली, माझ्याकडे कशाला वेळ पैसा फुकट घालवतोय? मग तर आणि जेव्हा बाहेर त्याला बंधुगिरी खूप चालते. म्हणजे माझ्याकडे एक पत्रिका आली होती, शनी राहू दशमात होते. हा, काहीतरी ते त्याला प्रेतछाप योग म्हणतात म्हणे. मला त्याला योगांची नावं खरंच हो, पाठ नाहीत. आहे तर मी त्यांना प्रेतशाप त्याचे योग. फक्त, हा, तर त्याचे फक्त मी त्यांना रिझल्ट सांगितले की हा तुम्हाला काय रिझल्ट देणार आहे, कुठून सावध राहायचं आहे. ते त्यांना सांगून 6-8 महिने झाले, मोठा लॉस झाला त्यांना, 30 लाखाचा लॉस झाला. आणि मग ते कोणतरी बाबा बुवा भगवे कपडे घातलेला युट्यूबवर त्यांचं हे आहे, त्याच्याकडे ते पत्रिका घेऊन गेले. तो म्हटलं हो प्रेतछाप योग आहे, आता म्हणे तुम्हाला याची शांती करावी लागेल. ते म्हटले बरं. मग म्हणजे प्रेतछाप योग फक्त सांगितलं, बाकी त्याचं वर्णन काहीच केलं नाही, कारण त्यांना फक्त योगच नावं पाठ असतात. तर त्यांनी मला विचारलं, अजित प्रेतछाप योग असतो का? म्हटलं असतो. त्याची शांती? म्हटलं असते. हा घ्या गुरुजींचा नंबर, त्यांना विचारा. माझा गुरुजी म्हटलं ही त्र्यंबकेश्वरशिवाय कुठं होत नाही. आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे पुण्यातच माणूस जो तुम्हाला करून देईल. बरोबर. पुण्यातल्या पुण्यात. आता आता तुम्हाला मी सांगतो, प्रेतशाप योगामुळे माणसाची प्रगती कशी आणि किती थांबते. बरोबर आहे. मला सांगा, हा. गुंड दाऊद इब्राहिम
गुंड म्हणण्यापेक्षा तो वेगळ्याच लेवलचा माणूस आहे. दाऊद इब्राहिम, त्याच्या पत्रिकेमध्ये वृश्चिक लग्न, लग्नी शनी, लग्नी राहू आहे. तो कुठे गेला होता शांती करायला? इतरांना त्यांनी शाप लावले. गेला होता का शांती करायला कुठे? हो, कुठेच नाही सर. हा. आता त्या शनी राहूचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये काय आहे? शनीमुळे आणि राहूमुळे, शनीमुळे त्याच्याकडे आलेला मुत्सद्दीपणा, संयम आणि गुप्तता, राहूमुळे आलेल्या संयम, गुप्तता आणि मुत्सद्दीपणा, ह्या दोन्ही ग्रहांचं एकत्रीकरण झाल्यामुळे त्याला बरोबर कळलं मला कधी पळायचं इथं. तो पळाला. पळाल्याच्या नंतर त्या माणसाला आजतागायत जरी ट्रेस केलं असेल तरी सुद्धा तो आता काय करतो काय नाही करतो याच्याबद्दल सामान्यांमध्ये कुतूहल आहेच ना. असामान्यांमध्ये नसेल, पण सामान्यांमध्ये ह्याच्याबद्दल कुतूहल आहेच, नाही का? हो सर, आहेच. म्हणजे तो काय करतो कोणाला नक्की कन्फर्म माहितीच नाही, आणि हा. त्याचा विषय पण इतकी वर्ष झाल्यावर मागे पडला सर. मग किती राहू वर्ष हेच झाली? करतो ना. राहू, आता तुम्ही जे म्हणालात की तो विषय मागे पडला, तो मागे कसा पडतो? मग राहू तेच करतो, विस्मरणात, एखादी भूमिका विस्मरणात घालवण्यात देण्याचा प्रयत्न करतो. हे विसरून जा, विसरून जा. कारण ही हा 80 एक 82 भाग आहे. सालची गोष्ट आहे. तो मुंबई सोडून पळाला. मन्या सुरवेचा त्यांनी टिप देऊन खून केला वगैरे, मन्या सुरवेचा. तेव्हापासून तो सर गायब आहे, आणि यशस्वीरित्या गायब आहे. माया डोळस आहे, मन्या सुर्वे आहे, दोघही त्याच्यात गेले. सर, माझा तो इंटेलिजन्स ब्युरोचा जो माणूस आहे, तो तुम्हालाही माहिती आहे, त्यांनी सांगितलं हा अनेक वेळेला मालेगावला येऊन गेलेला आहे. मग कोण? दाऊद इब्राहिमीन यांनी त्याला बरोबर. मारायचा पण कट केला होता. पण इथल्या राजकारणाने, त्यावेळेचे जे आता प्रबळ राजकारणी आहेत, काही जुने जुने राजकारणी, त्यांनी त्याच्यात आडकाठी आणली होती. म्हणजे तिथून सुद्धा तो सर वाचला. बरोबर. एक अशा ह्याच तर गोष्टी असतात ना साहेब, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या सामान्यांना कुतूहल असतं पण असामान्यांना माहिती असतात. मग जेव्हा सामान्यांचा टक्का जास्ती असतो आणि असामान्यांचा टक्का कमी असतो, म्हणजे राहू प्रभावाखाली असणारी माणसं बरीच असतात, परंतु त्या राहूचा सकारात्मक पद्धतीने विचार करणारी जी माणसं असतात ती असामान्य होतात, आणि राहूचा नकारात्मक पद्धतीने विचार करणारी जी माणसं असतात ती सामान्यच राहतात. म्हणून आपल्याकडे आलेला जो मनुष्य आहे, तो आपल्याकडे आलेला मनुष्य काय सांगतो? मला पीडा कुणाची आहे? राहूची पीडा आहे, ह्याची पीडा आहे, त्याची पीडा आहे. आणि बाबा तुला पीडा आहे, पण त्या पीडेचं निवारण सुद्धा आहे, आणि तुला मार्ग कोणता अवलंबला पाहिजे हे सुद्धा फार गरजेचं आहे. जर मार्ग चुकीचा अवलंब केला तर तुला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. मार्ग योग्य अवलंब केला तर राहू 100% यश देतो. 100% राहू यश देतो. राहू देत नाही असं नाही, राहू निश्चित पद्धतीने देतो. म्हणजे सर, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं माणसाने वागाय बोलायची जर का पद्धत ठेवली, विचार करण्याची पद्धत ठेवली, तर हाच राहू अनेक ग्रहांच्या बरोबर त्याला सुख संपन्नता मिळवून देऊ शकतो. बिलकुल. जसं तुम्ही तुमचे जे ग्रह तुमचे ऑपरेटिंग आहेत ना, त्या ग्रहांप्रमाणे वागा ना, तुम्हाला तो ग्रह देणारच मिळवून. तुमच्या तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाचे कायदे जे आहेत, त्या देशाचे जे नियम आहेत ते फॉलो करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही राहता भारतामध्ये आणि झेंडा लावताय पाकिस्तानचा, तर कसं चालेल? मग तुम्हाला अटक होणारच आहे की नाही? मग तुम्हाला फटके पडणारच आहेत की नाही? हा एक भाग जातकाला कळत नाही कधी. मग तिथेच जातक फसतो. त्याच्यावर अंमल आहे राहूचा, आणि तो वागतो कुणाच्या उद्देशाने? तो वागतो मंगळाच्या उद्देशाने, कधी वागतो बुधाच्या उद्देशाने, कधी वागतो तो अमुक याच्या तमुक याच्या मार्गाने वागण्याचा प्रयत्न करतो. तिथे तो फसतो. जसं मगाशी खेडकर साहेबांनी एक उदाहरण सांगितलं बघा. लग्नी शुक्र, व्ययस्थानामध्ये शनी आणि चंद्र, बरोबर आहे. आता मिथुन लग्न, लग्नी शुक्र, मिथुन लग्न लग्नी शुक्र असल्याच्या नंतर बरोबर आहे, तो त्या शुक्राच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतोय, किंवा तो त्या शुक्राच्या पद्धतीने वागतोय देखील. पण तिथे तो विसरतो की
त्याचा चंद्र जो आहे तो शनीच्या सोबत आहे. बरोबर आहे. म्हणजे चंद्राला प्रभावित कोणी केलं तर शनीने केलं. मग जर चंद्र शनीच्या सोबत आहे तर शनी मोठा, चंद्र मोठा की शुक्र मोठा? इथे आपल्याला त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे की तुला शनीच्या पद्धतीने वागलं पाहिजे, शुक्राच्या पद्धतीने वागून चालणार नाही. तुझं गाडा असंच हळूहळू चालत राहील. शनीच्या पद्धतीने वागलास तर जे तुला मिळणार आहे ते कोणी थांबवू शकणार नाही. म्हणून राहूच्या बाबतीत देखील हाच प्रकार आहे. जर तुम्हाला राहू प्रभावाखाली ठेवत असेल तर तुम्हाला राहूचा जो प्रभाव आहे किंवा त्याचं जे प्रभावित असणारं क्षेत्र आहे हे क्षेत्र जाणून घेतलं पाहिजे. असं होतच नाही की जो मनुष्य राहू प्रभावाखालचा आहे तो मनुष्य कधीही जो आपण तंत्र मंत्र यंत्राचा मार्ग म्हणतो त्या मार्गाला कधी जात नाही असं होत नाही. 100% तो त्या मार्गाला जातो, त्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तसे गुणधर्म राहूच देत असतो. त्याच्यामुळे त्याला तशी लोकही संपर्कात येतात, त्यानंतर त्याला तशा गोष्टी संपर्कात येतात, अनेक गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये त्या होतात. म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचं ध्यान ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कधीही लक्षात ठेवा की जर आपण राहू प्रभावाखालची व्यक्ती आहे तर त्या राहू प्रभावाखालच्या व्यक्तीला राहूमुळे त्याची पत्रिका बिघडले असं म्हणून चालणार नाही. नेमकं त्याच्यामध्ये काय बिघडलेलं आहे आणि नेमकं काय घडणार आहे याचा पूर्णपणे अंदाज ज्योतिषाने घ्यावा आणि त्याच्यानंतरच त्याने जातकाला त्याचा निर्णय द्यावा. कारण एक लक्षात घ्या, तुमच्या एका सल्ल्यावर, तुमच्या एका निर्णयावर तिथे जातक त्याची भविष्यातली एखादी महत्वाची भूमिका ठरवत असतो. याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बरोबर ना कुलकर्णी साहेब? म्हणजे एकदम परफेक्ट सर. एकदम डॉक्टर सारखं काम आहे. तुम्ही दिलेल्या गोळीचा असर माणसावरती कसा होणार आहे, हा तो खातो नाही खातो तो त्याचा प्रश्न आहे गोळी. पण आपण जेव्हा देतोय त्यावेळेला इतक्या जबाबदारीने ती दिली पाहिजे गोळी. राहू तसा, राहूला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इतकं कुतूहल असतं ना. तुम्ही एखाद्या लग्नी राहू असणाऱ्या व्यक्तीचा अंदाज घ्या. नाही 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 नाही, पहिला तो लपवेल सगळ्या गोष्टी, नाही 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 असं नाही तसं नाही, आणि नंतर तो जर तुम्ही त्याला व्यवस्थित बोलतं केलं तर त्याच्याकडून कळून येतं तुम्हाला त्याच्या स्वभावातून की ह्याला या सगळ्या गोष्टींचं प्रचंड कुतूहल आहे. त्याने स्वतःसाठी एक स्वतःची वेगळी दुनिया पण तयार केलेली असते आणि त्या दुनियेत तो राहत असतो. त्याचं म्हणणं असं असतं की मग तो माझ्याशी बोलतो, हा माझ्याशी बोलतो, मला याचा आवाज ऐकू येतो, मला त्याचा आवाज ऐकू येतो. मग त्याला त्याच्याच कलानी घ्यायचं असतं, त्याला त्याच्याच कलानी घ्यायचं असतं. मग हे जसं एखाद्या निष्णात माणसाला कळतं की कसं त्या कलाने घ्यायचं असतं, तर त्याला थोडा वेळ द्यायचा असतो अशा माणसाला. त्याला त्याच्या ह्या गोष्टींमधून बाहेर येण्याकरता त्याला वेळ द्यायचा असतो. त्याला सांगायचं नसतं असं, तुका प्रे काय पण सांगू नको मूर्खाला, काही सांगत बसतो नाही. तो म्हणणार अरे मी सांगतोय काय याला कळतच नाही, मला खरोखर ऐकू आलं, असं मला खरोखर असं दिसलं काहीतरी. ठीक आहे, नाकारायचं नसतं. आणि जर आपल्याला ज्ञान असेल तर कधी कधी आपल्याला त्यात ते सुद्धा कळतं की खरोखर ह्याला काही दिसलेलं आहे का नाही दिसलेलं आहे, खरोखर तो भास होता की ते सत्य होतं, त्याचा सुद्धा आपल्याला अंदाज घेता येतो. आणि हे ज्ञान सुद्धा आपल्याला राहूच देतो, हे ज्ञान सुद्धा आपल्याला राहूच देतो. कमी डिपार्टमेंट्स नाही आहेत राहूकडे. राहूला राहूच बरा करू शकतो. कारण राहू सूर्याचा ऐकणार नाही, चंद्राचा ऐकणार नाही, शनीचा ऐकणार नाही, गुरुचा ऐकणार नाही. तो म्हणेल अरे तुमच्यापेक्षा जास्ती माझ्याकडे आहे, हे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे राहूचा इलाज हा राहूच करू शकतो. लक्षात घ्या, हा एक भाग. इथे पत्रिका जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला एक साधारण प्रश्न बऱ्याचदा बघा येतो,
अमुक अमुक एक माणूस आहे, तर तो माणूस माझं काम करेल का? काही वेळेला काही लोक त्याची पत्रिका सुद्धा घेऊन आलेले असतात, म्हणजे अगदी त्याची जन्मवेळ जन्मतारीख वगैरे पण घेऊन आलेले असतात. हा माणूस माझं काम करेल का? तिथे सुद्धा आपल्याला कळतं की नेमकं याच्याकडून ही गोष्ट होणार आहे का की नाही होणार आहे. आता राहूचा विषय निघालाय म्हणून तुम्हाला मी सांगतो. एका जातकाच्या लग्नी राहू आणि एका जातकाचा चंद्र राहू. तर लग्नी राहू असलेल्या जातकाने विचारलं की हा माणूस माझं काम करेल का? म्हटलं 100% करेल. पण तुम्हाला कन्फ्यूज ठेवत ठेवत ठेवत, तुम्हाला अंधारात ठेवत 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 तो मनुष्य तुमचं काम करेल. करणार, 100% करणार. पण बेचैनी जी आहे ना, ती सुद्धा राहूकडे तितकीच आहे. शनीकडे संयम आहे, राहूकडे गुप्तता आहे, पण राहूकडे संयम नाहीये, बेचैनी आहे. राहू बेचैन होऊन जातो. एका रॉ एजंटचा जेव्हा इंटरव्ह्यू ऐकला, काय म्हणतात त्याला, पॉडकास्ट ऐकला, त्यावेळेला तो काय म्हणाला की एका क्षणाला असं वाटत होतं, मी अशा स्थितीमध्ये होतो, अशा ठिकाणी होतो, अशा परिस्थितीमध्ये होतो की असं वाटत होतं की कुठून तरी एखादी गोळी यावी आणि मला लागावी आणि खेळ संपून जावा. पण तो काही कळतच नव्हतं. मलाच काही काळासाठी कळत नव्हतं, महिना 2 महिने मलाच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होतंय, मी कुठे आहे, मला करायचं काय आहे, काहीच कळत नव्हतं. काही ऑर्डर्स येत नव्हत्या, काही इन्फॉर्मेशन मिळत नव्हती, काहीच कळत नव्हतं. आणि तो राहूच्या अखत्यारीतला, त्याला त्या काळासाठी कन्फ्यूज होणं आहेच. त्याला त्या काळामध्ये राहूच्या माध्यमातून त्रस्त होणं आहेच. पण एक दिवस असा उजाडतो की त्याला त्याचे सगळे पुढचे मार्ग सटकन मोकळे होऊन जातात. आणि त्याच्यानंतर तो खूप वेगळ्या लेवलला पोहोचतो. हे राहूचं काम आहे. अशा प्रकारे राहू काम करतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला काही काही ज्या गोष्टी असतात ना, त्या एखाद्या ग्रहाला लेबल लावणं, केवळ एखाद्याला तू ही शांती कर, तू ती शांती कर. मी काही वेळेला लोकांना सांगतो की तुम्हाला राहूचं रत्न वापरण्याची आवश्यकता आहे, तुम्ही राहूचं रत्न वापरा. तर त्यावेळेला मग लोक खूप घाबरतात. शनीचं आणि राहूचं रत्न म्हटलं की तिथं लोकांची पहिली पाचावर धारण बसते. कसं काय वापरायचं, त्याने असं झालं तर मग ते मी जवळ ठेवू का, मग ते डोक्यावर ठेवू का? अरे बाबा, 50 रत्न जरी तू खिशात घेऊन फिरला तरी सुद्धा तुला त्याचा काही इफेक्ट होणार नाही. त्याच्यासाठी ते रत्न तुझं व्हायला पाहिजे, तुझ्या स्त्रोतांमध्ये ते यायला पाहिजे. त्यावेळेला ते तुला काही देऊ शकेल. पण हे काही लोकांच्या लक्षात येत नाही, ते घाबरतात. ही भीती पण राहूच घालतो, ही भीती पण शनीच घालतो. पण ज्या ज्या लोकांना आतापर्यंत व्यवस्थित सगळी रत्न सारख्या पद्धतीने आणि त्याच मंत्रांनी शुद्ध सिद्ध होत नाहीत, त्याचे काही वेगळे मंत्र असतात. कधी कधी एखादा रत्न जे आहे, हे काही काळासाठी आपण आपल्या शरीराच्या विशेष भागाच्या संपर्कात आणलं ना, केवळ विशेष भागाच्या संपर्कात आणलं, ते आता कुठल्या शरीराच्या भागाच्या संपर्कात ते नाही सांगत, पण विशेष भागाच्या संपर्कात आणलं की ते तुम्हाला त्याच्याकडे असलेली जी ऊर्जा आहे ती तेवढीच प्रदान करतं. पण तुमच्या त्या शरीराच्या विशेष भागामध्ये ती एक वेगळी क्षमता असते की त्याच्याकडून कशी ऊर्जा खेचून घ्यावी आणि त्याचा कसा वापर करावा. हा एक भाग आहे. हे पण ज्योतिषांना माहिती नसतं. तुम्ही फक्त मोती वापरा आणि पुष्कराज वापरा, ह्याच्या पलीकडे ज्योतिषाची धाव जात नाही. ह्याच्या पलीकडे ज्योतिषाची धाव जात नाही. पण काही प्रॉब्लेम जे आहेत ते राहू कसे सॉल्व्ह करतो हे लोकांना कळत नाही. त्यात आणखीन एक राहू बद्दल गैरसमज असा आहे लोकांमध्ये,
जर तुम्ही काही रत्न वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर राहूचं रत्न वापरलं तर अमुक एक योग तयार होतो. योग तयार करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे का पहिली? तुम्ही कोण, ब्रह्मदेव का? योग तयार करण्याची क्षमता. तुम्ही तुमच्या हातामध्ये पाचू वापरला आणि त्याच्यावर तिथे राहूचं रत्न वापरलं, गोमेद वापरला, तर तिथे तुम्हाला जर असं वाटत असेल की त्याच्यामध्ये बुध राहूची युती तयार होते, तर तुमच्याकडे ती युती तयार करण्याची क्षमता आहे का? तुम्ही काही ब्रह्मदेव आहात का? क्षुल्लक माणसाकडे स्वतःचं भाग्य समजण्याची क्षमता नाही, आणि हा माणूस तिथे युती तयार करणार का? शक्यच नाही. आपण सगळे अतिशुल्लक माणूस आहोत. तो परम परमेश्वर आहे, त्याने तिथे जी व्यवस्था आकाशात करून ठेवले, ती व्यवस्था तुम्ही घरात बसून तुमच्या हातामध्ये नाही करू शकत. म्हणून आपल्याला आपली कपॅसिटी कळली पाहिजे. तिथे सुद्धा अनेक ज्योतिषी काही मूर्खासारखं मार्गदर्शन करत असतात. म्हणून तुम्ही चांगले ज्योतिषी व्हा. त्याच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे, बरेच गहन आणि मुद्दे आहेत, बरेच मुद्दे आहेत. पण तुम्ही चांगले ज्योतिषी व्हा, चांगले मार्गदर्शक व्हा, योग्य प्रकारचं ज्ञान मिळवा. काहीही फालतू आणि बंडल गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. होऊ शकतं असं की तुम्हाला काही वेळेला तिथे डावललं जाईल, होऊ शकतं. पण डावललं जाणं म्हणजे तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाणं नाहीये. मुळात ही स्पर्धाच नाहीये, आणि त्या स्पर्धेचं रिंगण ठरवणं हे माणसाच्या हातात नाहीये. तुमच्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये तुम्हीच एकमेव आहात धावणारे, आणि तुमच्यासाठी जी धावपट्टी आहे ती परमेश्वराने तयार करून ठेवलेली आहे. आपण धावतच नाही, आपण दुसऱ्याच्या धावपट्टीकडे बघत राहतो. आपल्याला वाटतं माझ्यासाठी रिंगण त्याने आखलेलं आहे. नाही. इथे पण राहू कन्फ्युज करतो, चंद्र घाबरवतो, शनी चंद्राला घाबरवतो, पण प्रॅक्टिकल सुद्धा करतो. असो, तर पुढचं जे काही लेक्चर्स होतील तर त्यावेळेला ग्रुपवरती मेसेज येतीलच. ठीक आहे, चला तोपर्यंत जय श्रीराम. आणि तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम सर. धन्यवाद सर. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद सर. सर. जय धन्यवाद. श्रीराम. तुम्हाला पण गणेशोत्सवाच्या जय शुभेच्छा. श्रीराम सर. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम सर. जय श्रीराम.